आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते 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 मॅडम. 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 मॅडम नमस्ते आत्मा सर्वांना. नमस्ते सर्वांना. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते. नमस्ते नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. ही आत्मा दिव्य नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि आजच स्पेशल सेशन सर्व सन्माननीय सदस्यांसाठी ऊर्जामय जेवण. अरे, आतापर्यंत आपण ऊर्जामय जीवन हा शब्द ऐकला, पण आज मॅम काहीतरी वेगळं सांगणार आहेत का? वेगळं काही नाही आहे. फक्त नव्याने वेगळ्या पद्धतीने आपण ऊर्जेला समजून घेऊया. आणि आज आपण असं म्हणतो आहे की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर ऊर्जामय जेवण कसं आहे बघूया बरं. आवडेल सगळ्यांना आजचा नवीन विषय? येस, खूप धन्यवाद सगळ्यांना. आणि या ब्रह्मांडाची कृपा आहे, गुरूंची सद्गुरूंची कृपा आहे, तुमच्या सगळ्यांचं भरभरून आशीर्वाद रूपी प्रेम कायम सोबत आहे. आणि म्हणून हा इथपर्यंतचा प्रवास सुरू आहे. गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक रविवारच्या सेशनला दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबतचं एक फ्री सेशन असते आणि या फ्री सेशन मध्ये नवीन विषयासह आपण येत असतो. आणि त्या ब्रह्मांडाच्या कृपेने प्रत्येक वेळी नवीन विषय सुचतो. आणि त्याच कृपेने त्याच कृपेने त्या विषयाला साजेसं असं छान सेशनही होतं. हे कोण करून घेतं? तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि त्या ब्रह्मांडाची असलेली कृपा. म्हणून तुमच्या सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या, माझ्या, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारी ही ऊर्जा. या ऊर्जेने आपल्याला काय दिलं आहे, तर आयुष्याचं सर्व सुख दिलं आहे. या ऊर्जेने आपल्याला काय दिलं आहे, तर या ऊर्जेने आपले नातेसंबंध सुदृढ केलेले आहेत. आरोग्य संपन्नतेची तर विचारताच सोय नाही. सगळं सगळं दुःख, शरीराचं दुःख निघून गेलं, मनाचं दुःख निघून गेलं. हो ना, कारण आम्ही ऊर्जामय जेवण करतो. कारण आमचं जेवणच ऊर्जा आहे असं म्हणूया. नक्कीच आम्ही आम्ही दररोज तुमच्या सर्वांसारखं अन्न ग्रहण करतोच, पण आम्ही सोबतच ऊर्जामय जेवण करतो. म्हणून आमच्या आयुष्यामध्ये बस आनंदी आनंद आहे. थँक यू युनिव्हर्स. थँक यू, थँक यू, थँक यू. किती थँक यू म्हणावे, संपणार नाहीत. बस एवढंच सांगेल. आणि सर्व युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. या डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच एक नंबर दिलेला आहे. एक ग्रुपची लिंक दिलेली आहे. मोठ्या प्रेमाने आपण ग्रुप जॉइन करू शकता आणि पुढील सेशन बद्दल माहिती मिळवू शकता. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणणारी ऊर्जा, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाला फक्त देणारी, फक्त देणारी, फक्त देणारी ऊर्जा. काय काय हवं आहे? आता तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एखादा प्रश्न आहे. मी म्हटलंय ना, काय हवं आहे? आला आहे डोक्यात प्रश्न? येस. त्या प्रत्येक प्रश्नाला ब्रह्मांड तथास्तु म्हणते आहे. त्या प्रत्येक प्रश्नाला ब्रह्मांड म्हणते आहे, हो जाएगा. ओके. म्हणजे काय? तर प्रत्येक समस्येचं समाधान ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ऊर्जेसोबत जुडा. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवा. आणि ते सुद्धा विन विन पोझिशननी, कधीही कोणाचं काहीही वाईट न करता. कारण हे ब्रह्मांड कसं आहे, विशाल, अनंत. आणि या अनंत ब्रह्मांडाकडून तुम्ही आणि मी मागणार केवढं? किती मागू शकतो आपला जीव? सूक्ष्म. त्या अनंताच्या पुढे आपण सूक्ष्म आहोत आणि सूक्ष्म घेऊन घेऊन केवढं घेणार आहे? कितीही सूक्ष्मांनी
घेतलं तरी ते अनंत कधीही संपणार नाही ते भांडार. आपल्याला गरज आहे की मला जे हवं आहे, लक्षात घ्या, तुम्ही जे मागलं आहे ते घेण्याची क्षमता निर्माण करावी लागेल, ते पेलण्याची. जे मागलंय ना ते 100% मिळणार आहे. फक्त मला माझा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकास करायचा आहे. ब्रह्मांडाला जे मागलं ते मिळते तर आहे, पण ते घेण्याची क्षमता लागेल ना. क्षमता लागेल, ती पेलावा लागेल. जसं छोटं बाळ आहे, छोट्या बाळाने जर म्हटलं गावाला जात असताना, मग 2 वर्षाचं 3 वर्षाचं छोटं बेबी बाळच ते आपलं, आणि ते बाळ काय म्हणते, नाही तुझ्या जवळची पर्स मलाच हवी आहे. बरोबर, तुम्ही बॅग ओढता, मला बॅग हवी आहे, असं म्हणते की नाही? येस, सगळ्यांना माहिती आहे. पण आपण त्यांच्याकडे देतो का? नाही, आपण उलट म्हणतो तूच माझ्याकडे वर येऊन बस. आणि आपण त्यांनाच घेऊन चालतो. का? कारण आपल्याला माहिती आहे की ती पर्स किंवा ती वस्तू सांभाळण्याची क्षमता त्यांची नाही आहे. पण तेच जर का ते बाळ 10 वर्षाचं, 12 वर्षाचं, 15 वर्षाचं, 20 वर्षाचं होते, तेव्हा आपण त्यांना सहजतेने अधिक जास्त जबाबदाऱ्या देतो. कारण त्यांची क्षमता वाढली आहे. बरोबर? मला या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायचं आहे. स्वतःच्या क्षमतांचा विकास करायचा आहे आणि मला जे हवं आहे ते ब्रह्मांड द्यायला तयारच आहे. मला क्षमतेचा विकास करायचा आहे. जे मागलं आहे ना, ते सांभाळण्याची, ते पेलण्याची क्षमता निर्माण करायची आहे. आणि यासाठी काय करावं लागेल? यासाठी थोडंसं डोळे बंद करून बसावं लागेल. जसं मी म्हणते, शांतपणे डोळे बंद करून बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. या श्वासावर लक्ष केंद्रित करून छान थोडंसं स्वतःवर प्रेम करत छान मेडिटेशन करावं लागेल. बस एवढं केलं ना म्हणजे झालं. आणि स्वतःसाठी किती वेळ द्यायचा? थोडासा, खूप जास्त नाही. थोडासा वेळ जर स्वतःसाठी देत असाल ना, तर तुम्ही स्वतः पूर्ण आरोग्य संपन्न, धन संपन्न, अधिक काय हवं आहे? नातेसंबंधांची भर भरभराट. हो, नातेसंबंधांची सुद्धा भरभराट असायला हवी. हे सगळं सगळं काय हवं आहे ते, डोक्यात जे आहे ते सर्व मिळणार. आर्थिकतेच्या बाबतीमध्ये कुठंच प्रश्न येतच नाही. काय? नाहीच येत. मग आज काय म्हटलं आहे मी? आजचं पोस्टर काय आहे? आजचं पोस्टर आहे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी, ऊर्जामय जेवण असं म्हटलं आहे. आणि अनेक जण कन्फ्यूज झाले आहेत. काय म्हणतायत? काय म्हणता आहेत? हो, नवीन सदस्य जे जॉइन होत आहेत, नक्कीच तुम्हाला सुद्धा आत्मा नमस्ते. अत्यंत गूढ पण तितकंच सायंटिफिक दृष्टिकोनातून सत्य काय आहे हे समजून घेऊया आजच्या सेशनमध्ये. सायंटिफिक दृष्टिकोनामधून धरला आणि सांगितलं असं होत नाही, तुम्हाला माहिती आहे. बघा, आपण दररोज जेवण करतो. जेवण सगळेच जण करतात आणि तर मी नेहमीच सांगत असते, भगवंतांनी आपल्याला सांगितलं होतं काय? 3 वेळा भजन आणि 1 वेळा भोजन. आम्ही सगळेजण ग्रहण करतो 3 वेळा. हां, 3 वेळा भोजन आणि 1 वेळा भजन. आहे की नाही? आपण नियम चेंज केला. पण ठीक आहे, केला तर केला. बरोबर आहे. जसं आता वातावरण बदलते आहे, तसं शरीर स्वतःला हील करायला लागलं आहे. पृथ्वी माता स्वतःला हील एक स्वतःला त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्यासारखं आपल्याला हे वातावरण सगळं आपलं शरीर या वातावरणासोबत स्वतःला ॲडजस्ट करायला लागलेलं आहे. तसंही ॲडजस्ट करते आहे ब्रह्मांड आपल्याला. 1 वेळा काय होईना भजन, ठीक आहे. 3 वेळा काय होईना भोजन करा, पण करा. ओके, रोज स्वतःसाठी थोडासा का होईना पण वेळ काढा. ठरलं होतं की
कमीत कमी दिवसाचा 10वा प्रहर मला ध्यान करायचं आहे ना, साधू संत महात्म्यांनी सांगितलं आहे ना, पण कोण करते? नाही होत आहे. मग नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करूया. घंटो का काम मिनिटो में असं जे म्हणते आहे, कमीत कमी वेळेमध्ये भरभरून ऊर्जा ग्रहण करूया आणि शरीरासाठी त्याचा, मनासाठी त्याचा योग्य उपयोग करूया. मग आजच्या सेशनमध्ये अत्यंत महत्वाचं गूढ विज्ञान समजून घ्यायचं आहे. रोज आपण जे अन्न खातो, कशासाठी? शरीर टिकवण्यासाठी. नक्कीच. माझ्या शरीरासाठी, सुदृढ राहण्यासाठी अन्नप्राशन नाही केलं, भोजन नाही केलं तर जमेल का? नाही, करावंच लागणार आहे. हो ना? तुम्ही असे स्थिर बसा. सगळेजण असे हालचाल करसाल ना, मग माझं लक्ष तुमच्याकडे जाते. जरासं शांत. रेकी देऊ तुम्हाला? हां. जागेवर बसलेला असता पण मोबाईल हलवता. एका जागेवर ठेवा ना त्याला. हं. बघा, आपल्या मनाचं अन्न काय आहे पण? माझ्या आत्म्याचं काय अन्न आहे? माझ्या मनाचं पोषण कशाने होते? रोज तर भोजन करते, पण आत्म्याचं अन्न काय आहे? जो सोल, जो आत्मा या शरीरामध्ये राहते आहे, याचं अन्न काय आहे? विचार केला? माझ्या मनाचं पोषण कशाने होते? आणि म्हणूनच मग आजचा विषय घेतलेला आहे, की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा हीच आपली खरी ऊर्जा आहे आणि खरा आहार आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा हीच खरी ऊर्जा, हाच खरा आहार. प्रत्येक विज्ञानाचं म्हणणं असं आहे, की आपलं शरीर फक्त आणि फक्त अन्नावर चालत नाही, तर प्रत्येक पेशीमध्ये बायो एनर्जी असते. तुमच्या, माझ्या प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट फील्ड असते आणि आपला मेंदू सतत कायम अल्फा, बेटा आणि थीटा वेव्हज निर्माण करत असतो. आहे ना? हे विज्ञान असंच सांगतं ना? विज्ञान असंच सांगतं ना? आपलं शरीर अल्फा, बेटा आणि थीटा वेव्हज तयार करत असतं. मग हे कोण करतं? कुठली ऊर्जा करते? अन्न नक्कीच आहे. अन्न ग्रहण करणं गरजेचंच आहे. पण या सोबतच असं शरीरामध्ये काय आहे, की जे आपल्या शरीराचं शरीराला अधिकही सुदृढ, ऊर्जावान ठेवतं, असं काय आहे? आपण जे अन्न खातो ना, ते अन्न हे स्थूल आहे. दिसते आपल्याला स्थूल आहे. पण तुमचं आणि माझं, आपलं प्रत्येकाचं शरीर चालतं, ती ऊर्जा आहे. त्या ऊर्जेच्या असण्याने शरीर चालतं आहे. तुमचं, माझं, आपलं हृदय धडधड करतं आहे, ती सुद्धा ऊर्जा आहे. आपला श्वास चालतो आहे, कारण ऊर्जा आहे. जर ऊर्जा नाही, तर श्वास, त्यालाच आपण प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा असं म्हणतो, प्रकाश म्हणतो. म्हणजेच काय? ऊर्जा काय आहे? शरीराची खरी लाईफ फोर्स आहे. कोण चालवते आहे? जसं बघा, आपण एक विचार केला, आपल्या सगळ्यांकडे छान मोबाईल आहेत, चांगल्यात चांगले. ओके. एकदम बेस्ट सॉफ्टवेअर आहे. एकदम बेस्ट सॉफ्टवेअर आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या मोबाईलमध्ये आहे. पण आहे ना, आपल्या मोबाईलमध्ये ना बॅटरी नाहीये. आता काय होणार? काय होणार? चालेल तो फोन? माईक सुरू करते मी तुमची. असं कसं? मध्ये-मध्ये मग सुरू होतात म्हणून. चालेल मग तो. माईक सुरू करा. कोणाचा मोबाईल चालेल?
नाही चालू शकत. नाही चालू शकत. हा. बरोबर ना? मग आपलं शरीर काय आहे? मग आपलं शरीर काय आहे? आपल्याला येथेच समजून घ्यावं लागेल. हाच तो कन्सेप्ट आहे. माझं शरीर म्हणजे काय? आणि आणि मी जे काही करत आहे, ऊर्जा म्हणजे काय? हे तुम्हाला अगदी सहजपणे इथे समजेल. एक मोबाईल आहे, एक साधन आहे आणि हे साधन असं आहे, की या साधनामध्ये, या मोबाईलमध्ये जर उत्कृष्टात उत्कृष्ट बेस्ट सॉफ्टवेअर आहे, पण बॅटरी नाही तर तो चालणार नाही. पण मग सेम हे माझं शरीर आहे, हे एक विशेष हार्डवेअर आहे. माझं मन हे सॉफ्टवेअर आहे आणि माझी ऊर्जा ही माझी बॅटरी आहे. मग जर काय माझ्या त्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मध्ये बॅटरी नसेल तर ते कार्य करतील का? नाही. मग मला इथं करायचं आहे, की माझ्या या हार्डवेअरला नक्कीच अन्नासोबत कुठल्या बॅटरीची गरज आहे आणि माझ्या मनाला सुद्धा कुठल्या ऊर्जेची गरज आहे, हे आपल्याला बघायचं आहे. आणि तीच ऊर्जा आपल्याला आपल्या मनाला, आपल्या शरीराला द्यायची आहे. आणि ती जर आपण योग्य द्यायला शिकलोत, तर मग आपण त्या सगळ्या विकारांवर अशीच मात करू शकतो. मग करायचं आहे आपल्याला सगळ्यांना स्वतःला ऊर्जावान नक्कीच. बघा बरं, आपण काय खातो यापेक्षा ना आपण काय विचार करतो हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मी तर असं म्हणेल, की आपण काय खातो त्यापेक्षा विचार काय करतो ना, हे जास्त महत्वाचं आहे. जर काय आपण नकारात्मक विचार करत असू, तर आपल्या एनर्जीला आपण गळती लावतो, कमी करतो, कमी करतो, कमी करतो. असं झालं का कोणासोबत, की बाबा आपल्याला आपण एखाद दिवशी ना फारच हा असा, तो तसा किंवा मग काही एखादी नकारात्मक घटना घडते आजूबाजूला. त्या विषयावर जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा आपण असं थकल्यासारखं आपल्याला वाटते. कोणाकोणाला होते सांगा बरं? होते ना. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? किंवा आपल्या घरी थोडंसं डोक्यामध्ये एखादा विचार, विचार, विचार सुरू असतो. कोणासोबत बोला, नका बोलू, माझे दिवसभराचे कामं सुरू आहेत. पण आहे ना, राहून, 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 राहून एखादा विचार माझ्या मनाला खातो आहे. आज एका ताईचा मला मस्त मेसेज आलेला आहे, की मॅम अचानक हं, त्या दादांच्या मोबाईलमध्ये काही सापडलं थोडंफार, काही असेल काही एक्स-वाय-झेड. तर मॅम म्हणा माझ्या डोक्यामध्ये तेवढाच विचार आहे. 2 महिने झाले मॅम मी तेवढ्याच विचारात सुरू आहे आणि मी आहे ना एवढी थकून गेली आहे या 2 महिन्याच्या विचारांनी. फक्त मला थोडंसं काम झालं, काही करायला गेले, की माझ्या डोक्यात परत तोच विचार, तोच विचार. ओके. मला घरचे काय म्हणतात आता माहिती का? तू गोटे घेऊन पडशील. म्हणजे बघा काय, जर गंमत आहे, विषय गंमत म्हणून टाकला आहे, विषय तिने सिरियस म्हणून टाकला असेल, गंमत म्हणून टाकला असेल किंवा आपलं म्हणून माझ्यापर्यंत पाठवला असेल, पण त्या एका नकारात्मक विचारांनी स्वतःची स्थिती एवढी खराब होऊ शकते, की आपण आपलं मानसिक संतुलन बिघडवू शकतो. लक्षात येते? एनर्जीचं केवढं काम आहे तर? हो. आयुष्य घडवायचंही विचारांवर आहे आणि आयुष्य गमवायचं सुद्धा विचारांवर आहे. म्हणून आवर्जून, आवर्जून मेसेज टाकला. शक्यतो मी असा कुठलाही मेसेज कधीही सांगत नाही. नाव तर मुळीच सांगणार नाही. पण तरीही उदाहरणासाठी म्हणून सांगितलं, की खूप सीरियस गोष्ट आहे. आणि तेव्हाच मला हा विषय सुचला. तेव्हाच विषय सुचला, की मी जे काही जेवण करते ना, त्या जेवणावर मी काय व्हायब्रेशन क्रिएट करते, हे जेवढं महत्वाचं आहे, त्या जे ऊर्जामय जेवण नक्कीच आपण जेवणाला रेकी देणे शिकत असतो. पण हा वेगळा प्रकार, की मी
येथे काय सुरू ठेवते? येथे जर सकारात्मक असेल तर दिवसेंदिवस ताकद वाढत जाईल. आणि जर येथे नकारात्मक असेल तर तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा हळू लोअर कडे जात राहील. म्हणून नकारात्मक विचार म्हणजे मी म्हणेल की ऊर्जेची गळती, आणि गळती म्हणजे काय तर कमी होणे. अंतर्मनामध्ये असलेली ती भीती, तो राग आणि त्या अपराधाच्या भावना सुद्धा ऊर्जेची कमी करत जातात. आहे का तुमच्या डोक्यामध्ये कुठल्या एखाद्या गोष्टीची भीती? माझं नातं माझ्यापासून लांब जाईल का? उदाहरण सांगितल्याप्रमाणे हीच भीती. लोक मला काय म्हणतील? माझं एखादं सिक्रेट एखाद्यापर्यंत ओपन होईल का? माझं करिअर घडेल की नाही? हजारो गोष्टींची भीती आहे का डोक्यामध्ये? ती भीती, एखाद्याबद्दल असलेला तो प्रचंड राग, द्वेषाची भावना, आणि आयुष्यामध्ये कळत नकळतपणे झालेली एखादी चूक, कळत आणि नकळतपणे झालेली एखादी चूक किंवा अपराध, त्या अपराधाच्या भावना मनामध्ये आहेत का? जर आहेत तर त्या सुद्धा ऊर्जेची कमी करतात. एनर्जी लेवल कमी करतात. मग यावर काही उपाय आहे का? 100% आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, यामधून बाहेर निघा. हे नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. पण आजच सेशन मध्ये मी सांगेल तुम्हाला की हे सुद्धा ऊर्जेची कमी करण्यासाठी तेवढेच. पण मग मॅम आम्हाला सगळ्यांना यावर आहे ना मात करायची आहे. या सगळ्या नकारात्मक गोष्टींवर हजारो आहेत. काय, कारण सेशनचा वेळ जातो म्हणून अगदी शॉर्ट मध्ये सेशन घ्यावं लागतं, आणि सगळ्यांना माहिती आहे मग आपलं सेशन लांबतच जातं. हा, तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सेशन घेण्याचा प्रयत्न करते. मग ह्या नकारात्मक विचार असू दे किंवा हे नकारात्मक भीती, राग, ह्या काही एनर्जीज आहेत ज्या ऊर्जेची कमी करतात, ऊर्जेची गळती करतात. मग याऐवजी ऊर्जेची वाढ करणाराही काही आहे का? आहे. काय? प्रेम, आनंद, कृतज्ञता ही ऊर्जेची वाढ करते. बघा, एखादी व्यक्ती जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती खूप दुःखी असते, वेदनेमध्ये असते, तेव्हा तिला भूक लागत नाही. लागते का? नाही. आज ना जरासं टेन्शनच होतं म्हणून मी जेवलेच नाही, किंवा आज आहे ना जरासं मन, मग लोक जेवण करत नाहीत बऱ्याच वेळा. भूक लागत नाही. शरीर कमजोर होतं. का? कारण ऊर्जा कमी झाली आहे. हे अन्न ग्रहण केलेलं आपण जे भोजन घेतो हे पचवण्यासाठी सुद्धा ऊर्जेची गरज आहे. आणि हे भोजन ग्रहण करावं ही इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी सुद्धा ऊर्जेची गरज आहे. आणि ती ऊर्जा म्हणजे काय? तर प्राणशक्ती, प्राण ऊर्जा याची गरज आहे. आणि मग या ऊर्जेची वाढ करणाऱ्या भावना कुठल्या आहेत? तर प्रेम, आनंद, कृतज्ञता, ध्यान. मग ह्या प्रेम, आनंद, कृतज्ञता मॅडम मी वाढवू का? 100% तुम्हाला वाढवायचं आहे. सहजपणे ह्या सगळ्या गोष्टी वाढवायच्या आहेतच. आणि ह्या वाढवल्या तर आयुष्यामध्ये सुख समाधान येणारच. पण बऱ्याच वेळा असं होते, त्या दुःखामधून, त्या वेदनेमधून बाहेर येण्याचं आहे. मलाही कळतं की मला त्या विचारांमधून बाहेर निघायचं आहे. मलाही माहितीये की तोच तो विचार करणं बरोबर नाही. पण करायचं काय? आम्ही निघू शकत नाही. तर बिनधोक राहा. सेशनच्या शेवटी तुम्हाला सांगते, त्या दुःख, वेदना, भीती किंवा अनेक नकारात्मक गोष्टीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला ऊर्जा कशी ग्रहण करायची, आणि त्यासाठी पुढचा योग्य असा मार्ग काय आहे. ओके. काहीच नाही, माझ्या रूम मध्ये आहे ना एक ते आला आहे काहीतरी मोठा आलाय. त्याला ना सेशन घ्यायचं आहे. रेकी शिकायची आहे. ऊर्जेसोबत एकरूप व्हायचं आहे. किटकुल वगैरे काहीतरी आहे ते मोठं. ते मला डिस्टर्ब करत आहे.
पण त्यालाही काय कदाचित छान ऊर्जेबद्दल जोडायचं असेल किंवा त्यालाही कुठल्या जन्मामध्ये ऊर्जेबद्दल त्याला जाणून घ्यायचं असेल, आहे ना? कुठल्या तरी जन्मामधलं एखादं कर्म बाकी राहिलं असेल. आणि म्हणून त्याला कुठेतरी हाही एक सत्संग आहे. सत्संग ऐकण्याची त्याला संधी मिळते आणि बघा मी असं म्हटलं ना, त्याला ती पॉझिटिव्हिटी गेली आणि तो एवढा फडफड करत होता, एवढं मोठं काहीतरी आहे, किटकूल असेल. काय किटकूल नाही म्हणू त्याला, मोठं आहे काहीतरी. पण ते ना असं शांत बसला आता. जेव्हा त्याला पॉझिटिव्हिटी दिली, की त्याला सुद्धा सत्संग ऐकायचा आहे, तर ते सुद्धा शांत बसलं. ऊर्जेची कमाल. चला, तर मग ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा अध्यात्म काय म्हणते? अध्यात्म म्हणते, की तुम्ही आणि मी फक्त शरीर नाही, आपण ऊर्जामय अस्तित्व आहे. आपण म्हणजे ऊर्जा आहे. प्राण, चक्र, नाडी असं सांगत आहे. तुम्ही मी आपण जे अन्न खातो, पण आपण जे अनुभवतो ती ऊर्जा आहे. सत्संगामध्ये ऊर्जा आहे, मंत्रांमध्ये ऊर्जा आहे, ध्यानामध्ये ऊर्जा आहे, सेवेमध्ये ऊर्जा आहे आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे सुद्धा ही दिव्य ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवाहित करणं. आपण म्हणतो ना दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. रेकी शिका. रेकी शिकणं म्हणजे काय? तर सतसंग, मंत्र, ऊर्जा, सेवा, ध्यान यामधून मिळणारी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित करण्याचं हे साधन आहे. हे साधन आहे. आणि आपल्याला आपल्याला या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायचं आहे. कारण अध्यात्म सांगतं की ऊर्जेची गरज आहे. विज्ञान सांगतं ऊर्जेची गरज आहे. मानसशास्त्र सांगतं ऊर्जेची गरज आहे. मग मला काय करायचं आहे? माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मकता निर्माण करायची आहे. मला काय करायचं आहे? आजच्या सेशननुसार या ब्रह्मांडामधील भरभरून ऊर्जा ग्रहण करायची आहे. ही ग्रहण केलेली ऊर्जा माझ्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून मला योग्य विचार करण्याची क्षमता प्रदान करणार. जो विचार मी करणार ते सत्य माझ्या आयुष्यामध्ये घडणार. माझ्या विचारांवर कार्य करण्यासाठी. या ब्रह्मांडाकडून घेतलेली ऊर्जा म्हणजे काय तर ब्रह्मांडाकडून घेतलेलं भोजन, ऊर्जा, जेवण आहे की नाही? हे मी घ्यायचं आहे भरभरून आणि मी माझे चक्र बॅलन्स करून माझ्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. आणि आरोग्यशास्त्रानुसार माझं अल्फा, बीटा आणि थीटा वेव्हज प्रॉपर निर्माण होऊन शरीरामध्ये माझ्या सर्वांगीण विकासासाठी सोबतच माझ्या आरोग्याच्या दुरुस्तीसाठी किंवा असं म्हणूया सुदृढ आरोग्यासाठी मला या ऊर्जेचा उपयोग करायचा आहे. आणि हे करायचं आहे तर या मंजुश्री इन्स्टिट्यूट सोबत जोडा. ध्यान करा थोडंसं. आम्ही तुम्हाला छान प्रकारे शिकवू, सोबत घेऊन चालू. आणि आज जे काही आयुष्य आहे ना, आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हा होणारच 100%. या नकारात्मक विचार किंवा ज्या गोष्टीमुळे ऊर्जा कमी होते, ते प्रत्येक गोष्ट आयुष्यामधून कट करून त्याऐवजी सकारात्मक गोष्ट भरण्यासाठी ऊर्जा मदत करते. म्हणजे काय? तर मेडिटेशन मदत करते. मग ऊर्जा वाढवायची आहे. ऊर्जा मदत करते. ऊर्जा वाढवण्यासाठी काय आहे? तर डोळे बंद करून थोडं ध्यान करणे, ते सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून. तुमची ऊर्जा वाढणारच. भरावं लागेल ना. ऊर्जा घ्यावी लागेल ना. आणि मग ही ऊर्जा माझं भोजन आहे का? हो. तर आपण म्हणूया ऊर्जामय भोजन. आमचं कसं आहे माहितीये का? एक वेळ आम्ही जेवण नाही झालं ना तरी चालते, पण आम्हाला ध्यान करावंसं वाटते. कारण आम्हाला माहिती आहे, की जेवणामधून जेवढी ऊर्जा मिळणार आहे, ती ऊर्जा पचवण्यासाठी सुद्धा ऊर्जेची गरज आहे.
मग जेवण कमी केलं तरी चालेल, पण ऊर्जा ग्रहण करावी लागेल. आणि जेव्हा ध्यान करतो तेव्हा कामाचा वेग वाढला, अचूक काम वाढलं, एनर्जी लेवल वाढली, झोप कमी झाली. ज्यांना झोपच नव्हती ते छान झोपायला लागले. जे खूप झोपायचे ते बॅलन्स झाले. शरीराचे आजार गायब, कित्येक आजार समूळ नष्ट. छोट्या छोट्या गोष्टी सांगू तुम्हाला, छोट्या छोट्या. चेहऱ्यावरचे पिंपल्स, थ्रोट चक्राचे नेहमी नेहमी काय म्हणूया, छाले वगैरे येणं इथपर्यंतचे गायब, मूळव्याधीचा त्रास गायब. छोट्या छोट्या गोष्टी सांगते, मोठ्या मोठ्या नाही. कारण मोठ्या मोठ्या आमचे सदस्य सांगतील तुम्हाला, आणि मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी व्हिडिओ आहे का? ओके. पहिले छोट्या गोष्टीवर नियंत्रण मिळवावं लागतं. ऍसिडिटी गायब, मायग्रेन गायब, छोट्या मोठ्या गोष्टीसाठी, मानसिक ताणासाठी लागलेले चष्मे गायब. हे तुमच्या समोर उदाहरण आहे. ह्या सगळ्या गोष्टी किती काय काय सांगावं. अच्छा, हा मेसेज आलाय मला. काय संधिवात सांगा. संधिवात मोठा आहे, छोटा नाही आहे. संधिवात मोठ्यामध्ये जातो, छोट्यामध्ये नाही. संधिवात गायब, सोरायसिस गायब, ते मोठे आहे. हातपाय दुखणं, कणकण येणं नेहमी, हे छोटं आहे, हे गायब. ह्या छोट्या छोट्या गोष्टी कायमस्वरूपी गायब झाल्या, कायम. काय सांगसाल? तर हे का झालं? कारण ऊर्जा वाढली, ऊर्जेचं जेवण केलं, ऊर्जामय जेवण. जो ऊर्जामय जेवण करणार ना, त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही. मग आर्थिक संपन्नतेशी या ऊर्जामय जेवणाचा काही एक मोठा संबंध आहे का? तो मोठा विषय आहे. कारण हे ऊर्जामय जेवण ग्रहण केलं, हे जेवण ब्रह्मांडाकडून मिळणारं जेवण घेतलं ना थोडस रोज, की ते काय करते तर चक्र बॅलन्स करते. आणि चक्र बॅलन्स झाल्यानंतर मूलाधार चक्र जसं स्ट्रॉंग होते ना, मग तुमची नोकरी असू दे, तुमचा आर्थिकता असू दे, मग त्या मूलाधार सोबत वरचे चक्र सुद्धा बरं बॅलन्स होतात. नाहीतर काही लोक म्हणतील फक्त मूलाधार स्ट्रॉंग झालं म्हणजे झालं, घेऊ दे एखादं ब्रेसलेट, असं होत नसतं. आतून ऊर्जा मदत करावी लागते, आतून ऊर्जेने बदल घडवून आणावा लागतो, आणि मग सगळ्या गोष्टी अगदी कायमस्वरूपी होतात. मग मॅम हे आमच्यासोबत कायम राहणार का ऊर्जा? 100%. ऊर्जा कधी मिळाली आणि निघून गेली असं होतं का? नाही. मी एक तुम्हाला थोडंसं एक वेगळ्या पद्धतीनं परत सांगते. बघा, एक पिरॅमिड आहे आपलं, पिरॅमिड. ओके, पिरॅमिड सगळ्यांना समजते. कसं असते? असं असते, हो ना? पिरॅमिडला 3 कोण असतात फक्त. ओके, तीन भाग असतात, ज्यावर पूर्ण प्रकाश असते. एक तो बेस असते काय? सगळ्यात खाली काय असते? तर अन्न, पाणी असते. म्हणजे आपण फिजिकल फूड्स घेतो. ओके, आपण घेतो आहे. मग आपण ना त्याही पेक्षा महत्वाचं त्यासोबतच आपल्याला गरज आहे कशाची? तर भावनिक आहाराची. आपल्या आयुष्यासाठी गरज आहे भावनिक प्रेम संबंधांची गरज आहे. त्यासोबतच आपल्याला गरज आहे मानसिक आहाराची. बरोबर? ज्याला आपण म्हणूया विचार आणि योग्य ज्ञानाची. विचार आणि योग्य ज्ञानाची, वाचनाची. आज मी एक Facebookला एक खूप सुंदर एक पोस्ट वाचली, आणि अचानक तुम्हाला आता सांगताना मला आठवली. बघा, की आता बऱ्याच वेळा कुठे एखादा ट्रक, काही एखाद्या सामानाचा ट्रक पडतो, एखाद्या दुसऱ्या वस्तूंचा ट्रक पडतो. आता मागे कुठेतरी काहीतरी चांगल्या एखादी कुठलीही वस्तू लोकं लगेच गायब करतात. म्हणजे ते जेथे कुठे अपघात होतो, काही होतं, लोकं त्या वस्तू घेऊन जातात. पण पुस्तकांचा ट्रक पडला आणि त्या पुस्तकांचा ट्रक ना घ्यायला, ते पुस्तकं घ्यायला कोणी नाही आहे. जेव्हा ना आपण हे ज्ञान आणि ऊर्जा ग्रहण करण्यासाठी असं तुटून पडणार ना, तेव्हा खरा विकास होणार. त्या कुठल्याही वस्तू घेण्याची, शोधण्याची गरज पडणार नाही, किंवा त्या
सापडण्याची किंवा ते मिळावे यासाठी असं तुसडेपणा करण्याची गरज पडणार नाही, त्या सहजतेने येणार. पण आपण काय करतोय, आपण ध्यान किंवा आपण ज्ञान आणि विचारांच्या गोष्टी घेत नाही. बघा ना, एक एक रील आहे, तुम्हाला अधिकही एक गंमत सांगते. एक अशी कॉमेडी किंवा मग ज्याला खरंच अर्थ नाहीये, फक्त टाईमपास म्हणून आपण बघतो. तेव्हा नवीन चॅनल असू दे, त्याला एका दिवशी 1000, 2000, 5000 लाइक्सही म्हणूया, त्याला व्ह्यूजही म्हणूया आणि त्याला सबस्क्रायबर त्यांचे लाखोंमध्ये जातात. बरोबर आहे ना? सगळ्यांना माहिती आहे. पण जे वैचारिक आहे, विचार, ज्ञान देणारे जे आहेत ना, तेथे एवढी वाढ नाही आहे. यासाठी पण घेणाऱ्यांची क्वालिटी असते. मला असं वाटते, की जेव्हा ते हे घेणारे वाढतील, तेव्हा ही ऊर्जा ग्रहण करणारे वाढतील आणि ऊर्जा ग्रहण करणारे वाढले ना, की या माझ्या देशामध्ये आहे ना, कशाचीच कमी पडणार नाही. या विश्वामध्ये नाही, या ब्रह्मांडाने काय सांगितलेलं आहे, साधू संत महात्म्यांनी आपल्या वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे, फक्त आणि फक्त 4% लोक, 4% संपूर्ण विश्वामधले 4% म्हणजे 100 लोकांपैकी 4. सोप्या गोष्टीत सांगते, 100 पैकी 4 लोक जर पूर्णपणे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत किंवा कुठल्याही मार्गाने काय असू दे ना, अध्यात्मामध्ये पूर्ण झालेत ना, फक्त 4 लोक 100 पैकी, तर या संपूर्ण विश्वामध्ये विश्वशांती नांदणार. सुजलाम सुफलाम कशाचीच कमी नाही. फक्त आनंदी आनंद हे होणार. पण तरीही आपण प्रत्येक जण किती वेदनेने विव्हाळत आहे, किती त्रास भोगत आहे. कित्येक जण आता रेकीसोबत जुडलेले लोक यामधून मायनस झालेत. पण किती या विश्वामध्ये रोज आपण केवढं हे दुःख, केवढ्या वेदना, केवढ्या त्रास, केवढी मोठी ती घटना जबलपूरची आपल्या समोर अगदी हृदय पिळवटून टाकणारी आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टी का आहेत एवढ्या? का या जगामध्ये एवढं दुःख आणि एवढ्या वेदना आहेत? याचं कारण असं आहे, की अजूनही फक्त आणि फक्त 4% लोक सुद्धा या ब्रह्मांडामध्ये पूर्णपणे या ऊर्जेसोबत जुडत नाही आहेत. आणि जेव्हा हा ज्ञान, हे विचार, हे ध्यान आपल्यापर्यंत पोहोचेल ना, तेव्हा आपण आपल्यापासून सुरुवात झाली आहे. आपण कुठेतरी या सेशनला आहोत. आपण कुठेतरी आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत आहे. ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया. थोडंसं ध्यान करायला लागूया. आपली आध्यात्मिक प्रगती घडवायला लागूया, की त्या 4% लोकांमध्ये कुठेतरी माझा माझा वाटा होत आहे. मी या माझी स्वतःची या पृथ्वीची येथील एनर्जी वाढवण्यासाठी मी माध्यम होत आहे. आणि एक व्यक्ती, घरामधील एक व्यक्ती जर का रेकी हीलर आहे आणि जर का तो विशेष ग्रँड मास्टर्स आहे ना, तर ते कुटुंब, बाकी ग्रँड मास्टर सांगतीलच तुम्हाला त्याचा अनुभव काय आहे तर. ते कुटुंब किती परिपूर्णता, तुमच्या आजूबाजूचे लोक किती सुरक्षितता अनुभव करतात. आणि त्या दुःखामधून, वेदनेमधून, त्रासामधून त्यांना बाहेर काढण्याची तुमची क्षमता केवढी वाढते. आणि खरं तर ते होतच नाही. शक्यतो आहे ना, त्या ज्या ठिकाणी एक रेकी हीलर आहे, त्या तुमचाच आभा एवढा स्ट्रॉंग तुमचं ऊर्जामय शरीर, जे मी म्हटलं आता ऊर्जा, ते ऊर्जामय शरीर एवढं स्ट्रॉंग होते ना, तुम्ही ज्यांच्या सानिध्यामध्ये आहे ना, ते पण एकदम आनंद, प्रसन्नता, आरोग्य, संपन्नता अनुभव करायला लागतात. एक नाही, असे हजारो उदाहरणं देईल, की मॅम मी रेकीला जोडले आणि कुटुंबामधल्या गोळ्या औषधीचे पॉकेट आता गायब व्हायला लागले. आमच्याकडेच एक वेळ असा होता ना, की ते सगळे औषधीचं पॉकेट कायम, ती बॅग आहे ना सरांच्या सोबत असायची. ते ते मलम असायचा तो शल्लकी वगैरे अनेक सगळ्या गोष्टी. आता परवाच्याच दिवशी विषय झाला, की एकही मलम नाही, काहीच नाही. कधीच नसतं गेल्या 4-5 वर्षापासून. गरजच नाहीये. आणि अगोदर कायम वस्तू सोबत असायच्या. का? हे एक नाही, हे माझंच उदाहरण, मी माझ्या उदाहरणावरून तुम्हाला सांगू शकते. पण एक नाही, असे हजारो उदाहरणं आहेत. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि फक्त मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडलेलेच बरं काय. आणि या विश्वामध्ये जे लोक सर्व ऊर्जेसोबत जुडलेले असतील, त्यांच्याही आयुष्यामध्ये हेच आहे. अशी ही ऊर्जा. म्हणून ना, ज्ञान, विचार आणि ध्यान यावर कार्य करणं खूप गरजेचं आहे. आणि हा सुद्धा एक स्तर आहे. मग आपण एक विचार केला आहे, की अन्न हवं आहे, त्यावरची पायरी आहे काय?
तर त्यावरची दुसरी पायरी आहे कशाची, तर प्रेम भावना माणसाच्या खूप छान पाहिजे. त्याच्या आयुष्यामध्ये त्याची पण प्रेमाची, कृतज्ञतेची, चांगल्या गोष्टींची खूप गरज आहे. विचार आणि ज्ञानाची गरज आहे आणि आध्यात्मिक आहार आहे व्यक्तीचा. ध्यान आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणे. आध्यात्मिक आहार आहे सत्संग, ध्यान करणे. आणि मग डिव्हाइन एनर्जी काय आहे, तर ब्रह्मांडाकडून ऊर्जा येत आहे. आपण आपली आध्यात्मिक ध्यान प्रार्थनेनी खाली खाली येत आहे. या ध्यानाने माझी ऊर्जा भरभरून वाढत आहे. माझ्या विचारांमध्ये, माझ्या ज्ञानामध्ये बदल होत आहे आणि माझ्यामधील प्रेम संबंध छान होत आहे आणि मी ग्रहण करत असलेलं अन्न पाणी हे ऊर्जावान होत आहे. म्हणजे माझं शरीर, माझं मन, माझे विचार आणि माझा परिसर सर्व ऊर्जावान होत आहे. ही जर काय वरचा स्तर कमी असेल तर, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा डिव्हाइन एनर्जीच तुमच्याकडे कमी असेल तर, सरळ गणित आहे. डिव्हाइन एनर्जी कमी आहे तर तुम्ही ध्यानी नाही आहात. तुमच्याकडे ध्यान ऊर्जा या डिव्हाइन एनर्जीची कमीच आहे. ध्यान तुम्ही करत नाही म्हणजे तुम्ही आध्यात्मिक आहार करत नाही. मानसिक आहार आपोआपच तुमच्या विचारांवर आणि ज्ञानावर परिणाम होतो, त्याचा तो नकारात्मक परिणाम होतो. तुमचे प्रेम संबंध खराब होतात आणि तुम्ही जे अन्न आणि पाणी ग्रहण करता ते सुद्धा फक्त शरीराच्याच विकासासाठी काम करते. मग त्याला सर्वांगीणसाठी तुम्ही योग्य प्रकारे त्या ऊर्जेचा वापर करू शकत नाही. असं आहे सगळं. आणि म्हणून काय करा, तर कुठेतरी आपण थोडंसं नक्कीच दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी नवीन बॅच 11 मे पासून सुरू होत आहे. मॅडम एवढं लेट का? लगेच आलं सगळ्यांच्या डोक्यामध्ये. पण करायचं काय? वेळेचा प्रश्न आहे. मध्ये परत एखादं दुसरं लग्न आहे. तर मग तुम्हाला मध्ये सुट्ट्या द्याव्या लागतील. करणार काय? तर नवीन लोकांना सुट्टी दिली की थोडंसं ते डिस्टर्ब होतात. म्हणून मग 11 मे पासून मॉर्निंग बॅच सुरू करूया. आणि आजपासून आपल्याला 5 गोष्टी काहीतरी सुरू करायच्या आहेत. छोट्या-छोट्या काय? तर थँक यू म्हणूया त्या जेवणाला. बस तुमचं जेवण जे करता त्याला थँक यू म्हणूया. पाणी जे पिता त्याला थँक यू म्हणूया. रोज थोडंसं ध्यान करायला सुरुवात करूया. स्वतःला पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करूया आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडूया. ना नसेल काही लोकांना थोडासा वेळ कमी पडत असेल आपलं आपल्या YouTubeला एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ वरून तुम्ही मेडिटेशन करा. ओके. आहे. एक छान व्हिडिओ आहे. आपला संपूर्ण चक्रांसाठी दिलेला आहे. त्यावरून मेडिटेशन करा आणि 11 तारखेपासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला जोडा. बस आयुष्य घडवा. किती बोलत राहिली मी, तरी ऊर्जेबद्दल बोलतच राहणार. तुम्हाला माहिती आहे, मी ध्यान सुद्धा तुमचं छान प्रकारे करूनच घेणार आहे. करायचं ना ध्यान? नक्कीच. हां, तर करूनच घेणार आहे. आपण त्या अगोदर अनेक सदस्यांना अनुभव शेअर करायचे आहेत. दुपारच्या बॅचचे सदस्य हजर असतील, तर तुमचं शेअरिंग घ्यायला वेळ मिळाला नाही. नक्कीच तुम्ही शेअर करू शकता आणि ते नसतील, तर मग सोबत बाकी सर्वजण आहेतच. फक्त लक्षात घ्या, सर्व सन्माननीय सदस्य काय? तर आपण सगळ्यात महत्त्वाचं सत्य आहे, की आपण फक्त आणि फक्त अन्न खाऊन जगत नाही, तर आपण ऊर्जेवर जगत असतो. आपण ऊर्जेवर जगत असतो. ऊर्जा आतमध्ये आहे, तरच अन्न ग्रहण करण्याची क्षमता सुद्धा आहे. त्याशिवाय नाही. आणि जसा आहार, तसं शरीर, तशीच ऊर्जा, तसं जीवन. मला कशाप्रकारे ऊर्जा ग्रहण करायची आहे, माझं जीवन कसं जगायचं आहे, मला ठरणार. आपल्या जीवनामध्ये अन्न बदला किंवा नका बदलू. असं मी का म्हणते आहे? कारण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर मी वारंवार म्हणत असते, की खरंच शुद्ध शाकाहाराचं पालन करा. ओके. मी स्वतः शुद्ध शाकाहाराचं पालन करते कायम. जन्मतःच तो संस्कारच झालेला आहे. सर्वांनी शुद्ध शाकाहाराचं पालन करावं, अशी माझी मनापासून इच्छा असते. परंतु दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जसं आपण जुडतो, येथे असं नाही, की तुम्ही शुद्ध शाकाहाराचं पालन केलंच पाहिजे असा नियम नाही. ओके. असा नियम नाही. म्हणून तुम्हाला सांगते आहे, केलं तर अधिकच उत्तम. पण केलंच पाहिजे असा कुठं नियम नाही. म्हणून तुम्हाला म्हणत आहे, की आपल्या जीवनामधील अन्न बदला किंवा नका बदलू, पण ऊर्जा मात्र बदल करा.
आणि मग ऊर्जा बदल केली की विचार बदलणार आणि जीवन आपोआप बदलणार. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल हवा आहे, कशा कशा पद्धतमध्ये? नात्यांमध्ये हो, आर्थिकतेमध्ये हो, आरोग्यामध्ये हो, नोकरीच्या ठिकाणी हो, शालेय जीवनामध्ये हो, अधिक काय? आध्यात्मिक हो. आता तुमच्या डोक्यात जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांमध्ये सकारात्मक बदल हवा आहे, तर हो. कोर्ट केसमध्ये हो. एखाद्या व्यवहारासाठी हो. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी जर तुम्हाला बदल घडवायचा आहे, तर तुमची ऊर्जेमध्ये बदल करा. एनर्जी चेंज करा. तुमचं जीवन आपोआप बदलणार आहे. ऊर्जा बदलली की. म्हणून आपण जे खातो ना, त्यापेक्षा आपल्याला विचारांनी आपण छान घडत असतो. आणि या नवीन बॅचला जुडा. बस खूप काही सांगणार नाही. काहीतरी मेसेज आलेला आहे, पण माझ्याच्याने तो निघून गेला. पण ठीक आहे. थँक ऑल ऑफ यू. नवीन सदस्य ज्यांना हे आपले शेअर करायचं ज्यांना आहे, ते सदस्य आपण शेअरिंगसाठी थोडासा वेळ देऊया आणि मग त्यानंतर छान मेडिटेशन करूया. चला. पटापट नाव घेण्याची गरज पडणार नाही आणि एकही मिनिट वाया जाणार नाही, एकही सेकंद वाया जाणार नाही, या दृष्टीने प्रयत्न करूया. चलो. पहिला नंबर कोण लावते? फर्स्ट, सेकंड, थर्ड, मास्टर, ग्रँड मास्टर सगळ्यांसाठीच ओपन. आणि व्हिडिओ सुरू करा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते, बोला. आत्मा नमस्ते मॅडम. मी प्रांजली सोनार. तर मी रेकीला ऑक्टोबर पासून जॉईन झाली. ऑक्टोबर मध्ये रेकीचा डिप्लोमा झाला. डिप्लोमा झाल्यानंतर एंजलचा डिप्लोमा केला. एंजलचा डिप्लोमा केल्यानंतर मी आता ग्रँड मास्टरला आहे सध्या. तर मला भरपूर भरपूर म्हणजे एंजल मध्ये आणि रेकीचा डिप्लोमा केल्यानंतर भरपूर अनुभव आले. भरपूर अनुभव आले. माझ्या घरामध्ये माझ्या दादाचं थोडंसं तब्येत बरी नव्हती. त्याच्यासाठी पण मी ऊर्जेला जॉईन झाल्यानंतर त्याला ऊर्जा दिली. नेहमी दररोजची मेडिटेशन झाल्यानंतर ऊर्जा दिली आणि भरपूर छान छान त्याला रिझल्ट आला. इतका रिझल्ट आला. मला स्वतःला किडनी स्टोन होता. मला 9.9 चा किडनी स्टोन होता. माझा पूर्णतः किडनी स्टोन पूर्ण गायब झाला. माझी दाढ दाढ दुखत होती. तर दाढ दुखता दुखता ती पूर्ण किडलेली होती. तर ती ती सुद्धा त्या रेकीच्या याच्यामध्ये पहिल्या डिप्लोम्यामध्येच मला त्याचाही अनुभव आला. प्लस असे छोटे मोठे भरपूर अनुभव आले. एका ठिकाणी मी गेलेली होती. तर मला तिथे गेल्यानंतर माझ्या ते ऊर्जा म्हणजे मेडिटेशन झाल्यानंतर मी ऊर्जावान पाणी होतं. त्या पाण्याला हात स्पर्श लागला माझा. हे झाल्यानंतर तर तो स्पर्श झाल्यानंतर ती त्यांची डाळ शिजत नव्हती. तर त्यांची डाळ सुद्धा शिजायला लागली. त्यांची डाळच शिजत नव्हती. त्यांनी डाळ तयार केली तुरीची डाळ. ती डाळ शिजतच नव्हती. ते किती सोडा टाकायचे. आणि नेमके ते शेतामध्ये राहायचे ना. तर शेतामध्ये राहत होते. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे तो सोडा संपून गेला. मी स्पर्श त्या माठाला आणि खांद्याला स्पर्श केलेला होता मेडिटेशन केल्यानंतर. तर स्पर्श केलेल्या त्या पाण्याला ऊर्जा आली. ऊर्जा आल्यानंतर त्यांची डाळ शिजली. म्हणजे काय काय अनुभव सांगावे आणि काय काय नाही असं मला झालेलं आहे आज. आणि एवढं आज तर माझ्या जीवनामधला खूप मोठा दिवस. मी तर एंजल डिप्लोमा केल्यानंतर आपल्या शेगावचा प्रोग्राम होता त्याच्यामध्ये तर आल्यानंतर तिथलं बघितल्यानंतर खूप आनंद म्हणजे हे घेतला. आणि त्या क्षणाला मी बोलली होती की मी ग्रँड मास्टर झाली. मी ग्रँड मास्टर झाली असं मी त्या क्षणाला बोललेली होती. पण आज मी ग्रँड मास्टरला आहे आणि मी ग्रँड मास्टरला आली ना मॅडम. तर त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये माझ्या दादाच्या जीवनामध्ये खूप मोठा परिवर्तन झालं. खूप मोठं परिवर्तन झालं. आज माझा दादा जॉबला लागलेला आहे. वाव. छोटा मोठा का होईना. हो, छोटा मोठा का होईना पण तो जॉबला लागला. त्याच्यामधून त्याला मी दररोज मी द्यायची रेकी द्यायची. की जे मेडिटेशन सकाळी पहाटे 5:30 4:30 ला आपण मेडिटेशन घेतो ना. त्याच्यामधून आम्हाला त्याला मी दररोज रेकी द्यायची. आणि तोही दत्तगुरूंचे पारायण कर, जनार्दन बाबांचे म्हणजे सेवेकरीच येतो. त्याच्यामुळे मग त्याच्या जनार्दन बाबांचे सेवेकरी असल्यामुळे त्याचं पण त्याला भगवंताने आम्हाला खूप म्हणजे हे दिले. आणि रेकी त्याच्या बरोबर मॅडमांचा आशीर्वाद
आम्हाला मॅडमांचा आशीर्वाद मिळाला, त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी आहे. एवढी हॅप्पी आहे तर मी बोलूच नाही शकत. फक्त मला तुम्हाला पेढे द्यायला यायचंय, बस एवढंच म्हणायचंय मॅडम. पेढे पोहोचले तुमचे मला. तुमचे पेढे पोहोचले आणि आम्ही सगळेजण तुमच्या आनंदामध्ये सहभागी आहोत, की कुठेतरी आपला दादा जो आजार आणि ज्या ट्रॉमामध्ये होता, तेथून स्वतः हो. जॉब पर्यंत जाणे हा प्रवास एवढा सोपी नाही आहे. आणि ज्यांनी कोणीतरी सोनारताईचा सुरुवातीचा प्रवास पाहिला असेल, त्यांना समजेल खूप की गोष्ट खूप काय आहे. रडायची मी. येस. खूप रडायची मी. मॅडम मला म्हणायच्या, "ताई तुम्ही रडू नका. सगळं छान होणार आहे." आणि ताईंनी नेहमी एवढं मार्गदर्शन केलं, की मी शब्दामध्ये माझे शब्द कमी पडतात. आणि त्याच्याबरोबर ब्रह्मांडाने मला एवढं भरभरून दिलं, की ते शब्द शब्द अपुरे पडतात. आता मला टॅरो करायचा आहे. टॅरोमध्ये पण मला यायचंय. आत्मा एवढं नमस्ते सोपी सर्वांना. नव्हतं, की ऊर्जेशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होणं एवढं सोपी नव्हतं. हो, तुम्ही भरभरून हो, ऊर्जा ग्रहण हो, केली. ऊर्जामय हो. जेवण केलं, ऊर्जामय आणि जेवण पाणी त्याला देत राहिलात म्हणून हे सगळं. अंतःकरणापासून मी पोट भरलं माझं. म्हणजे अंतःकरणापासून पोटाला भूक लागलेली होती. ती भूक मी माझी ब्रह्मांडाने आणि ताईंनी मार्गदर्शनाने माझी ती भूक पूर्णतः पोट भरल्यासारखं वाटायला लागलं आज आता मला. मी जेवण नाही केलं तरी असं वाटतं, की नाही गड्या भरभरून जेवण भरपूर फुल जेवण झालेलं आहे आज असं. म्हणजे आजचं सेक्शन आहे ना माझ्या जीवनामधला खूप मोठा प्रवास असा म्हटला तरी चालेल. हा 4 नक्कीच. वर्षांपासूनचा. हां. तो माझा दादा थोडासा आजारी होता, पण त्या आजारामधनं पण भगवंताने मला मार्गदर्शन केलं. बस. थोडा नाही तर खूप होता. पण फक्त खरं सांगू का? कुठेतरी सोनारताईंची स्वतःची आईकडून जाणारी ऊर्जा ना खूप भरभरून जात असते. आणि त्यांनी दिली. त्यांना तो एकच आधार आणि त्यांनी ती ऊर्जा त्याला अंतःकरणापासून दिली. अ, खरंच आणि दिली. त्या ऊर्जेचा प्रवाह पुढे नेण्यासाठी त्या माध्यम झाल्यात आणि म्हणून ब्रह्मांडाने एवढ्या मोठ्या संकटामधून त्यांना काढलं आणि फक्त संकटातूनच काढलं नाही, तर त्यांच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडवलं, की तो चमत्कारच झाला आणि आता आयुष्य पॉझिटिव्हिटीकडे गेलं. खरंच आज माझा सोनारताई दादा हा प्रवास खरंच सोपी नव्हता. पण तुम्ही तो केला. यासाठी त्या ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणा, स्वतःला सुद्धा शाबासकी द्या. तुमची ममता, तुमचं प्रेम तुमच्यामधली आई जिंकली आहे आणि ते सुद्धा हो, ऊर्जेच्या हो. माध्यमातून. हो ताई, हो ताई. आणि त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही मला एवढं मार्गदर्शन केलं ना, त्याच्यामुळे मी जिंकू शकली. कारण ब्रह्मांड तर होतंच माझ्याबरोबर. पण मला तो रस्ता दाखवणारा खरंच चांगला माणूस पाहिजे असतं. खरा गुरु पाहिजे असतो. या गुरुला शतशः माझा प्रणाम आहे आणि त्या गुरुला आयुष्यभर जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत शतशः प्रणामच राहणार आहे. थँक यू, थँक यू. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मस्त असेच मायलेका आनंदी राहा कायम. बस थँक यू बस, युनिव्हर्स. बस. थँक यू, थँक यू, थँक यू. यांना थँक यू असंच मॅडम. थँक आनंदी, यू. आरोग्य नमस्ते. संपन्न आयुष्य प्रदान करा. थँक यू ताई. खूप धन्यवाद. नेक्स्ट, नेक्स्ट. कोणाचा माईक सुरू होतो? फर्स्ट, सेकंड, थर्ड, मास्टर, ग्रँड मास्टर कोणी पण. चला मग शेअरिंग संपले सगळ्यांचे. आपण भेटे झाला. बोला. आत्मा नमस्ते म्हणलं. आत्मा नमस्ते. वनिता बोलते. 1 जानेवारीला रेकी जॉईन केलेली. हा, आता ग्रँड मास्टर 15ला आहे. हा. मी एकच अनुभव छोटाच सांगेल, की माझा व्यवसाय आहे दुकानाचा. माझ्या मुलांचं व्यवसायामधनं भाग भांडवल म्हणजे दुकानातून माल नेलेलं पेमेंट देणारा व्यक्ती 6 महिने ते 7 महिने झालं कुठं गेला होता माहित नाही. पेमेंट रक्कम मोठी आहे. रक्कम आजची उद्या भेटल. पण ती व्यक्ती मला पुढं समोर येणं मोठी गरजेची होती. आणि मी त्यासाठी आता 3rd डिग्री नंतर मी अफर्मेशन द्यायला सुरुवात केली. आपण पहाटेच्या मेडिटेशन पासून त्यांना सकाळची रोजची अफर्मेशन द्यायची. त्यांना माझ्या व्यक्तीचं नाव घेऊन की ते माझ्या मुलासमोर एक दिवस तरी यावावी. ते पेमेंट देणार हे मला युनिव्हर्स वरती माझा विश्वास आहे. ते कालच्या आठवड्यात अचानक माझा मुलगा त्यांच्या घरी गेला. कमीत कमी इथून 20-25 किलोमीटर आहे जायला. पण तो गेला. गेल्यानंतर अचानक त्याला अपेक्षा पण नव्हती की तो आज व्यक्ती भेटल. पण तो त्यांच्या घरात असा मांडी घालून बसलेला त्याला दिसला. त्याला इतका आत्मविश्वास वाढला की तो मला आल्यानंतर म्हणला, अगं आई ती व्यक्ती मला भेटली. मी म्हणलं आज भेटली तर अजून 4 दिवस 10 दिवस जाऊ दे, 4 महिने जाऊ दे, तुझं पेमेंट सुद्धा भेटल.
हे विश्वास ठेव. त्यासाठी मी रेकीला धन्यवाद देते, मला धन्यवाद देते, ऊर्जेला धन्यवाद देते, ब्रह्मांडाला धन्यवाद देते. की रेकीवरती विश्वास ठेवणं मोठं गरजेचं आहे, बरोबर हे मी एवढं सांगते. बरोबर. आता नमस्ते. आरोग्यामध्ये काय बदल घडवून आणला? आरोग्यामध्ये म्हणजे माझे मानपाट पूर्ण म्हणजे भरपूर गॅप होते. मला वरती हात जात नव्हते, हिथून वर हात जात नव्हते. मी आता पूर्ण हात वरती घेऊन पाठीमागं पूर्ण हात घेऊन पूर्ण हात माझे सगळे वाटतात. काम सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुल टू एनर्जी काम करते. मी 3rd डिग्रीच्या अनुभव मध्ये पण सांगितलं, माझं वय आता 50 आहे, चालू रनिंग 50 चालू आहे, पण मी जणू 30 वर्षाच्या मुलीगत काम करते. एवढं माझं काम चालू असतं. जोश मध्ये काम चालू असतं. सकाळी उठल्यापासून 5 पासून संध्याकाळी 11 पर्यंत माझं चालूच असतं. दोन्ही टायमिंगचा स्वयंपाक, धुणं, भांडी. मी माझ्या घरी सून आहे, पण ती आहे म्हणून तिचा मी आधार घेत नाही. तिचं तिला काम, माझं मला काम असतं. 2 मुलं सांभाळून मी काम करते एवढं सगळं. अजून काय नातवंड सांगू? म्हणा. नातवंड हा? सांभाळून काम करतायत. हा, नातवंड सांभाळून काम करते. हा, अधिक विशेष सांगू का तुम्हाला? टॅरो हा. रीडर्स पण होत आहेत. या हो, वयामध्ये कारण मी पण होत पुन्हा आहे. नव्याने टॅरो रीडिंग पण शिकत आहेत. नाही, मला म्हणजे माझ्या आयुष्यात मला खरं म्हणजे पुढे लांब जायचं होतं. म्हणजे शिक्षणाची आवड होती, पण काही परिस्थितीमुळे आई वडिलांच्या शिकवण्याचे म्हणजे पूर्ण झालं नाही. पण ते कुठंतरी रेखीने माझ्याकडून करून घेतलं आणि ते मला डिग्री मिळाली ग्रँड मास्टरची. मी मास्टर व्हायचं माझ्या डोक्यात होतं, पण नाही होऊ शकली. पण ग्रँड मास्टर झाली. त्यासाठी मी युनिव्हर्सचे खूप खूप थँक्यू, तुमचे पण थँक्यू. ह्या मार्गातून मला ग्रँड मास्टर होता आलं, ह्याचा मोठा मला अभिमान आहे. ह्याचा मोठा मला अभिमान आहे. असे खरं आहे. माझं आनंदी आनंद सर्व. होईल आणि झालेलंच आहे असं समजते मी. त्यामुळं खूप खूप धन्यवाद. छान छान, खूप सुंदर. आणि आता नातवंडांना सुद्धा ऊर्जामय आजी मिळते, त्यामुळे त्यांना धपाटे कमी पडतात. धपाटे कमी नाही. तो माझ्या बरोबर मी मेडिटेशनला बसली की तो बारका तर माझ्या शेजारीच बसतो. जसं मी करल तसंच तो करतो या. छान संस्कार पडतो घरामध्ये. खूप सुंदर. थँक्यू 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 मॅडम. थँक्यू. नेक्स्ट. घाई करूया फक्त. इथपर्यंत येऊन थांबसाल, चला मग पुढे चालायचं. हा, वज्रताईला बोलायचंय. बोला वज्रताई. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मला काहीच बोला. नाही बोलत. मला मला ऊर्जाला जे भेटलं ना, मला फक्त मेडिटेशन करायला भेटलं, एवढंच खूप चांगलं झालं. मला खूप छान. मेडिटेशन सोडून मला दुसरं काहीच नको. आणि मला गुड. काही गरज पडली तर मी तुम्हाला फोन करेल. बस. छान छान, खूप छान. नेक्स्ट. खूप सुंदर. अच्छा, सांगायचंय की ऐकायचंय? सांगायचंय की ऐकायचंय? मग सांगा पटापट. हा, कारण कसं आहे ना, बोला. अलकाताई, त्यानंतर अनिताताई, त्यानंतर सरिता, गीतांजली. हा, पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी लाईन. अलकाताई उघडे माईक सुरू करून राहिले. हा, नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. रेकीमध्ये आल्यानंतर माझं नातेसंबंधामध्ये खूप सुधारणा झालेली आहे आणि ब्रह्मांडाने मला इतकं काही दिलं आहे की भरपूर माझी जोई कमी पडली आहे. ब्रह्मांड मला भरभरून खूप भरपूर काही दिलेलं आहे. सुख, समाधान, धन, धान्य, स्वतःचं घर दिलंय गावी आणि ट्रॅक्टरचं मी बोलले होते मॅडम, ते देखील भेटलंय मला. ते पण मिस्टरांच्या नावाने ट्रॅक्टर, मोठा ट्रॅक्टर, गावामध्ये सर्वात मोठा ट्रॅक्टर आलाय मिस्टरांच्या नावाने. अरे म्हणजे वा. जे पाहिजे मी जे ब्रह्मांडाकडे मागते मला भरभरून खूप मी रेखीचे खूप खूप धन्यवाद मानते. मॅडमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. आणि रेखी खूप म्हणजे रागीट स्वभावाची होते आणि मला जे पाहिजे कधी असं म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी मी रडायचेच आणि मला इतकी त्रासलेले होते, आजारपणालाही त्रासलेले होते. ते रेकीमध्ये आल्यापासून आजारपण गेलेले आहे माझेवाले. आणि मी स्वतः आता माझं वय आता 46 आहे, पण मी आता सही खूप झालं तर 27-28च्या मुलीप्रमाणेच काम करत आहे. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
मला वाटते अलकाताई सोनारताईला तुम्हीच जोडलं ना? हो मॅडम, हो, येस मॅडम. आहे ना? हा हा हा. कारण त्या खूप दुःखामध्ये होत्या आणि त्यांचं आजचं मी जे ऐकलंय खूप छान वाटलं मला. खूप ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद सोनलताईंबद्दल. आणि त्यांच्या दादाचं खूप चांगलं झालं आहे. खूप छान, खूप छान. खूप खूप धन्यवाद. खरंच आभारी आहे. आहे. आपण जेव्हा तुम्ही लोक माध्यम होता एकमेकांच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठी, तेव्हा त्या समोरच्याचा आनंद ऐकून आपल्याला खूप खूप आनंद. आता समजलाय ना मी का म्हणते, की आपल्या माध्यमातून अनेकांपर्यंत ऊर्जा पोहोचू द्या. जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतो ना, आपल्याकडे सुद्धा भरभरून ते सर्व आपोआप येत राहतं. आपण माध्यम होतो ना. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. तुम्ही मला माध्यम करता त्याकरिता. बघा, आता एक समजा आपण एक विचार करतो आहे, एक एनर्जी जात आहे. सुगंध आहे आणि सुगंध एका नळीमधून छान जात आहे. माध्यम होते आहे नळी. ती नळी किंवा ते जे काही आहे, त्या सानिध्यामध्ये येणाऱ्या सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी सुगंधी होतात की नाही? ज्या सानिध्यामध्ये राहतो, आपण ऊर्जा देण्यासाठी माध्यम झालाय. माध्यम झालं म्हणजे काय, तर सानिध्य आपलं झालं आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी. एनर्जीचा फ्लो. थँक युनिव्हर्स. आहे ना? नक्कीच ते सुख, जर अचानक एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये मला माहिती नाही, की हा प्रॉब्लेम आहे किंवा हाच माझा अजेंड्यावर प्रॉब्लेम आहे असंही नाही. पण तरीही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अरे कसा झाला? किंवा माझा मोठा प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह होणं शक्यच नव्हतं. पण अरे असा कसा झाला? कारण मी माध्यम झाले, इतरांच्या आयुष्यामधले ते प्रश्न सहजतेने सुटून गेले ऊर्जेच्या माध्यमातून. खूप सुंदर. नेक्स्ट. अनिताताई. आत्मा नमस्ते मॅडम. तुम्हाला गेल्या टायमाला गेल्या टायमाला माझे अनुभव सांगितले, आता चालूच आहेत. खूप ऊर्जावान वाटतंय आणि मेडिटेशन करताना जशी म्हणजे आतली एक एक कपाट उघडल्यासारखी वाटतायत. तसं तुमचं मेडिटेशन चालू होताना त्या शब्दाने असं वाटतं की त्या आवाजाने आपण काहीतरी आतमध्ये काहीतरी वेगळीच हालचाल जाणवते आणि त्याच्यामुळे खूप ऊर्जावान वाटतं आता. आणि अजून अनुभव यायचे येतात आहेत आणि खूप काही अजून गाठोडं मिळायचंय, ते मिळेल आता. तिसरा आपली लेवल चालू आहे ना, आता सुरुवात आहे. अजून खूप काय सांगायचंय पण ते नंतर सांगेन. आता मला सुचत नाही काय नक्की काय सांगायचंय. घरात माझ्या सासूमध्ये, माझ्या बाहेरच्या मुलांमध्ये खूप बदल जाणवतोय. माझ्या मुलीमध्ये, मुलामध्ये पण, घरामध्ये सगळ्याकडे खूप एनर्जी जाणवते आणि त्यांच्या बोलण्यातून खूप छान वाटतंय. सासूबाई किती बाकी अजून वर्षाच्या आहेत? सांगायला भरपूर 104 वर्षाचे आहेत. किती मुलं सांभाळता? हो, मी 60 वर्षाची आहे. तुम्ही ह्या 9 60 मुलं वर्षाच्या, सांभाळते. सासूबाई 104 वर्षाची मी आणि 60 घरी वर्षाची. बेबी केअर सेंटर आहे ना? हो ना? हो, 9 मुलं हां. आहेत. 9 मुलं आणि आहेत. 9 मुलं सांभाळतात. 9 मुलं आहेत. हां. अधिक महत्त्वाचं म्हणजे एक मेडिटेशन त्याच्यामध्ये किती 1.5 वाजता वर्षाचं बाळ करता? आहे. मेडिटेशनला वेळ केव्हा मिळते? रात्री रात्री 1:30, 2, 2:30 आणि सकाळी उठल्यानंतर बरं. 2दा असतं. सेकंड डिग्री पर्यंत स्वतःमध्ये काय बदल झाला? सगळ्यांनाच सांगा. मला एकटीला सांगितलं, आता स्वतःमध्ये सगळ्यांना सांगा. हा, म्हणजे टेन्शन खूप होतं, त्रास चेहऱ्यावरती जाणवत होता आणि एकदम असं थकल्यासारखं वाटत होतं. आणि काय काम करताना म्हणजे दिवसभर एका कामाला जे 2-2.5 तास आता होतंय, उद्या नंतर होईल असं करून मला कामाची इच्छाच व्हायची नाही. पण आता तेच काम एवढं छान होतंय आणि सकाळी उठल्याबरोबर पूर्ण ओट्याला, जेवणाच्या ओट्याला सिम्बॉल मिळतायत. पाण्याला सिम्बॉल देते, पाणी ऊर्जावान होतंय, जेवण ऊर्जावान होतंय. आणखी खूप म्हणजे एनर्जी असं हवेत तरंगल्यासारखं वाटतंय दिवसभर काम करताना. खूप छान वाटतंय. म्हणजे ही एनर्जी किंवा हा जो आनंद अजूनपर्यंत एवढ्या वयापर्यंत तर कधीच मिळाला नव्हता. असे खूप छान अनुभव आहेत, पण ते आता मला सुचत नाहीयेत काय सांगताना. खूप छान आहे. खूप त्या रेखी ऊर्जेचे तुमचे खूप खूप आभार. पुढे जायचंय. आता त्या ऊर्जेची किमया बघूया कुठपर्यंत आम्हाला नेते. ते त्याचे धन्यवाद. सगळ्यांना, सर्वांना अगदी खूप खूप धन्यवाद. खूप छान. आत्मा खूप खूप मजा नमस्ते. येणार आहे. नक्कीच. आणि ते सुचत नाहीयेत. खरंच आहे. आनंदाच्या भरामध्ये बऱ्याच गोष्टी सुचत नसतात. तर ते लिहून ठेवायचे असतात अनुभव. म्हणून मी म्हणत असते, की ती ना अनुभवांची लिस्ट काय काय झालंय ना ते लिहून ठेवा. नेक्स्ट.
कोण आहे? सरिता आहे की गीतांजली आहे? आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते गीतांजलीने सर्वांना. लावला नंबर. हा. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम, मी तर आधी सोनारताईंचं अभिनंदन करीन, कारण मी पण त्यांचं बोलणं आधी ऐकलंय. त्यांचं बोलणं तर पूर्णच बदललं, म्हणजे त्यांची बोलण्याचा सगळा भावच बदललेला आहे आता. आणि मी तर त्यांना एकदा दोनदाच ऐकलेलं आहे, पण जे जे काय ऐकलंय त्याच्यामध्ये खूपच बदल आहे. तर खरंच अभिनंदन तुमचं त्यांचं. खूपच छान वाटलं, मला पण खूप आनंद झाला. आणि आता माझ्याबद्दल सांगायचं तर आता मी तर ग्रँडमास्टर आहे. मागच्या वर्षीच ग्रँडमास्टर झालंय माझं. पण आता आता जसे सगळ्यांचे अनुभव येतात एक 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 एक, तसं आता ना असं वाटतं की आहेच ना, होईलच ना, म्हणजे आता हा अनुभव येईल याची वाट नाही बघावी लागत. आता एक उदाहरण सांगते की काही परिस्थिती आपल्या आयुष्यात सतत घडत असतात, की एकदा झालं परत झालं सतत सतत आपण त्या प्रकारच्या परिस्थितीतून जात असतो. पण आधी काय वाटायचं, टेन्शन यायचं, स्ट्रेस यायचा, अरे बापरे कसं होणार, मग माझं पुढे काय होईल. आता वाटतं हे काही नाही, तर काय माझं तर सगळं रेखी चांगलंच करणार आहे. म्हणजे इतका विश्वास, जर तुम्ही म्हणता ना की हा जे जेवण आहे ते तर रोजच आहे. म्हणजे हा रेकीचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि सगळं म्हणजे तर डोसच आहे, की त्याच्यामुळे असं वाटतं की हा होऊ दे ना, काय होणार आहे, आपलं थोडंच काय वाईट होणार आहे, आपलं थोडंच काय नुकसान होणार आहे. आपण तर ग्रँडमास्टर आहे. ते जे फिलिंग आहे ते इतकं पक्क बसलंय ना आता, की हे तर झालं, आता आपण सेटल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही असं झालंय. बाकी ते अनुभव जसे सगळे सांगतात ते तर आहेतच, पण हा एक मोठा अनुभव आहे की सहज झालंय. लाईफ इज इझी म्हणतात ना, तसं झालंय. उगाचच स्ट्रेस घ्यायची जे आपली सवय असते ती आपोआप गेलेली आहे. खूप छान. आत्मविश्वास. म्हणजे ना, ऊर्जामय जेवण करायला सुरुवात झालं की आयुष्य ऊर्जावान होतं आणि ते सगळं नकारात्मक निघून जातं. हा ना? खूप सुंदर. नेक्स्ट. नवीन अनुभव. आता सरिता ना नवीन नवीन जमा करत असते. हा, आमचे ग्रँडमास्टर्स कसे आहे माहितीये का, आता परत परत तेच ते अनुभव येतात, म्हणून मग ते मग शेअर करायला थोडंसं हे. पण ना, प्रत्येक आठवड्यात, प्रत्येक रोजी नवा अनुभव. हो ना सरिता? माईक सुरू नाही होत आहे. आता परत नवाच ऐकायला भेटणार तुम्हाला आणि खुशखबरच. करा माईक सुरू. फक्त विचार असते, ही खुशखबर यांना सांगायची की नाही? सांगायची. बोला. आत्मा नमस्ते सर्वांना. मी सरिता पडवळ, ग्रँडमास्टर 14, हं. नवी मुंबई चिंचोलीवरून. आता जसं प्रांजली ताईंनी सांगितलं, त्या पण आमच्याच बरोबर एंजल केलेलं त्यांनी ना, तर म्हणजे आम्ही टच मध्ये असायचोच. तर त्यांच्या दादाचं नेहमी त्या सांगतच असायच्या, ताई असं झालं, ताई तसं झालं. तर त्यांना तेच सांगायचे, आता काय नाही, फक्त अफर्मेशन द्या, क्लीन करा, एनर्जाइज म्हणा, की होतंय बरोबर सगळं. म्हणजे आता पहिलं कसं असायचं की समस्या आली की भीती वाटायची आणि आपणच का, आपल्यालाच का, किंवा आता काय होईल, कसं होईल. पण आता तसं समस्या आली तरी वाटतं काय नाही, हो जाएगा, असं म्हणजे भीती नाही वाटत आहे आता कोणत्या पण समस्येची. किंवा एखादी गोष्ट नाही मिळाली तरी पण त्याचं काही वाईट वाटत नाही, का तर की याच्यापेक्षा चांगलं काहीतरी आपल्याला मिळणार असेल हे पण वाटत जातं नेहमी आता. असं नाही तर पहिले समस्येची भीती वाटायची, किंवा काय होईल, उद्या कसं होईल, आज कसं होईल याची पण खूपच भीती असायची. आजारपण असायची किंवा कोणते पण प्रश्न असायचे, त्यावर समस्याला समाधान मिळेल की नाही याची टेन्शन असायचं. पण आता यांचं, प्रांजलीताईंचं पण एवढं समस्या होती हे माहित होतं मोठं त्यांच्या दादाचं. सेगावला पण आम्ही भेटलो होतो, एकत्रच होतो ते. पण छान झालं सगळं. तसंच आमचं पण छानच होत चाललंय सगळं. म्हणजे म्हणजे ना, आज असाध्य किंवा जेथे डॉक्टरांना थोडंसं टेन्शन येतं, अशा मोठ्या आजारांमधून मुक्ती मिळवण्यासाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, मानसिक शांततेसाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि जर काय तुम्हाला असं वाटत असेल की आता आपण हारतो आहे, कुठेतरी हरलो आहे आयुष्यामध्ये, बरोबर ना हं, सरिता? हा तर हा. ती हरण्याची भावना डिलीट करून तेथे फक्त आणि फक्त जिंकण्याची भावना निर्माण करण्यासाठी. म्हणजे पॉझिटिव्हच विचार येतात आता. आणि सपोज झालं काही तरी टेन्शन नाही येत की होईल, अजून चांगलं काहीतरी असेल, असं म्हणजे ऊर्जेवर भरोसा झालाय आता, म्हणजे टेन्शन येत नाही. आणि प्रत्येक गोष्ट चांगलीच होते आता, असं म्हणजे वाटतच नाही काय. आणि झाली समस्या तरी तिचं टेन्शन येत नाहीये, म्हणजे प्रत्येक गोष्ट चांगली, आनंदी आनंद सर्वीकडे, असंच आहे आयुष्यामध्ये. कारण रेकीनं पूर्ण बदलूनच गेलं आयुष्य, म्हणजे त्या दृष्टिकोनच बदललाय समस्येकडे बघण्याचं वगैरे, असं झालं. छान.
खूप सुंदर. समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे हे खूप महत्वाचं आहे. लाखामधलं एक वाक्य, की बाबा समस्या तर असणारच, डेस्टिनी आहे, काही गोष्टी असणारच, पण त्याकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघता, हे खूप महत्वाचं आहे. आणि येथे बदल झाला ना, की आयुष्य बदललं. हो आणि आमच्या बरोबर जे म्हणजे लोक येतात, तर आता मी टॅरो रिडिंग पण करते, तर काही प्रश्न वगैरे कोणाचे काढले तर ते लोक पण आता बोलतात की तुझ्याकडे आली होती ना, कार्ड काढलं तेव्हापासून आमच्या याच्यामध्ये खूप बदल झालाय. म्हणजे माझ्या एका मैत्रिणीचं मागच्याच महिन्यात मी काढलं होतं आणि हं. ब्रेसलेट वगैरे घेतलं होतं, तर कालच तिचा फोन आला की अगं खूप छान झालंय सगळं. नाहीतर तिने रूम विकायला काढली होती, पण कालच म्हटली की छान झालं सगळं, आता माझा पगार पण शिल्लक राहतो आणि आमचं कर्ज पण कमी झालं आणि खूप छान झालं, गुड. आता मी घेणार आहे. असं. नक्कीच. हा येस. आणि मी घेतलं तर दुसऱ्या मैत्रिणीनं पण बघितलं, तिनं पण लगेच बुक केलं, म्हटली मला पण पाहिजे म्हटली. असं म्हणजे छान. छान आहे सगळं. नक्कीच. म्हणजे एका ग्रँडमास्टरच्या सानिध्यामध्ये येणारे लोकं सुद्धा आपोआपच त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडायला सुरुवात होते. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक अनुभव यू. तर खूपच येतात, म्हणजे की आता तेवढं असं एक नवीन ऐकायची उत्सुकता असते म्हणून नक्कीच. आम्ही नवीन पाठी लोकांना थांबतो. ऐकण्याची उत्सुकता असते, पण आज सुट्टीचा दिवस होता आणि म्हणून मग आज सगळ्यांना शेअरिंग करण्याची संधी मिळाली. प्राजक्ता ताई फाळे यांच्या शेअरिंगमधून मला एवढं ऐकायचं आहे, की मी एक विषय मांडला होता, की ग्रँडमास्टर्स किंवा एक रेकी हीलर जेथे आहे, कुटुंबाचं आरोग्य सुधारायला मदत होते. हा अनुभव तुम्ही घेतला का? तो तुम्हाला इतरांना शेअर करायचा आहे. मी मॅडम तुम्हीच? आत्मा नमस्ते. सगळे खूप अनुभव आहे मॅडम. काय कोणते सांगावे कोणते ठेवावे हेच राहिलंय. बाकी सगळं जे घरात ते वातावरण आहे ना, ते तर सगळ्यांपर्यंत सगळे व्यवस्थित पूर्ण पॉझिटिव्ह सगळे झालेले आहेत. हं. आणि त्यांना मी इकडे बसते, पण घरामध्ये सगळं शांत आणि सगळं शांत वातावरण नेहमीच असतं. आणि अनुभव असा आहे की खूप मुलगा पण असा शांत झालाय आणि सगळं बऱ्यापैकी ऐकतात आहे सगळे असं. आणि त्यांचं म्हणणं असं की फक्त एकच ग्रँडमास्टर झाला तरी भरपूर सर्वांना आनंद होतो. आणि जेवणाला रेकी आणि आपलं पाण्याला रेकी असते ना, तर ते हं. त्याच्यामध्ये पण खूप छान असं वाटतं एकदम. आता आपोआपच ते आपण करता करताच काम आपल्याच्याने ती रेखी चालली जाते, नकळत पण आहे. हं, हं, काम हं. आपण करत राहतो, आपण पोळी लाटत राहतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपलं ते ध्यानाचं आणि ते सगळं आपोआपच ते ऊर्जा न देता ते सगळं होऊन जातं ते सगळं. येस, एका ग्रँडमास्टरच्या नजरेमधून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा वाहते. हा अनुभव तुम्ही घेत आहात. हम्म. असं होतं. आणि सगळं तुम्ही काही गोष्टी नाही ना, तर ते सतत चालूच राहतं ते. आपलं याला रेकी द्या किंवा त्याला रेकी द्या असं आपण ठरवून आता नाही देत. आता ती अ, ठरवून नाही होत आता काहीच. सगळं आपण काम करता करता ते आपोआप ते शब्द, ते वाक्य ते चालूच राहतं आपलं ते. आणि आपण येस. दुसरीकडे कोणाचं इकडचं तिकडचं ते काय आता बोलल्याच जात नाही. ते फोन येतात पण ते नकोसे वाटतात आता घरच्या बाहेर, म्हणजे जवळच्या लोकांचे येतात तर ते नकोसे वाटतात. आता असं वाटतं की नाही केलं तर बरंच बरं. पण ते ते त्यांचं ते सांगितल्याशिवाय खूप मग मनाला वाईट वाटतं की अरे यांचं नाही ऐकलं तर हे म्हणणार तुम्ही ऐकतच नाही, असं होतं. पण ऐकल्यानंतर असं वाटतं काय आपण ते निगेटिव्ह ऐकलं असं होतं. आता असं व्हायला लागलंय. सकारात्मक विचारांसह राहायला आभा मंडळ तयार असतं आणि एनर्जीला सुद्धा सकारात्मकता आवडते. कारण आता तत्काळ समजते, की त्या नकारात्मक विचार किंवा नकारात्मक शब्दांमुळे माझ्या ऊर्जेवर परिणाम होतो. हे क्षणार्धात लक्षात येते. हं. आणि आता एक असं कधी आपण दुःखाचं जास्त दुःख झालं होतं आणि ते मग असं वाटलं की ऐकण्याची हिंमत आहे की नाही, असं काहीतरी घरामध्ये भांडण वगैरे झालं.
तर समोरचा माणूस म्हणते तू ऐकू शकशील का? तर मला असं वाटलं की नाही, आता मी म्हणजे कुठलीही गोष्ट ऐकायला तयार असते, कितीही मोठी असू दे. असं आपोआपच झालंय ते. पहिले असं म्हणत नको 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 सांगू, ते मला ते त्रासदायक होणार, ते मला सतत त्याची दिसणार किंवा सतत ते आठवणीत राहणार. आता असं वाटत नाही, आता असं वाटतं मोठ्यातलं मोठं काय असेल, येस. काहीच म्हणजे असं. कळत नकळतपणे प्राजक्ता यांना असं सांगायचं आहे की कधी कधी लोकांचं असं असते, एखाद्याच्या मृत्यूची बातमी, एखाद्याच्या अपघाताची बातमी किंवा एखादी नकारात्मक बातमी मला सांगू नको, किंवा लोक ना ते विशेष लोकांपासून लपवून ठेवतात की यांना हे सांगू नका बाबा, यांना टेन्शन येईल. पण मात्र ऍज अ ग्रँड मास्टर झाल्यानंतर तुमच्यासोबत असं होत नाही. उलट तुम्हीच इतरांना आधार देणारे होता, तुम्हीच शोल्डर होता, तुम्हीच ऊर्जावान असता. त्या ज्या प्रसंग तुमच्यापासून लपवला जायचा की तुम्हाला टेन्शन येईल, उलट त्या प्रसंगामध्ये तुम्ही असे वागता ना की इतरांनाही ते आश्चर्य वाटतं की यांनी, हे घाबरणारे आपल्याला आधार देत आहेत. असंच एवढा तो झालं, बदल होतो. असंच झालं ते. असंच झालं ते. मला कळतं कुठे कुठे काय काय झालं ते. त्या ब्रह्मांडाची कृपा आहे. नाही, आहे ना? आता कशाला नाही वाटत ते. आता काहीच नाही वाटत. उलट तेच जेव्हा सांगतात ना, त्यांना असं वाटतं आपल्याला जे काही कळतंय ना, ते आपण यांना सांगूया. म्हणजे ते समोरचा माणूस अगदी शांततेत होऊन जातो, की बापरे! छान. हिने असं सांगितलं, असं की हे हे एवढं नव्हतं, असं गुड. वाटतंय आता. येस, छान. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. असेच ऊर्जावान व्हा, ऊर्जामय राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा आणि प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक, अधिक सकारात्मक बदल घडवून आणा. हो ना? आणि असेच बस, आता आपण छान मेडिटेशन करूया. कोणाला काही शेअर करायचं का? नाही तर मला संधी मिळाली नाही, असं व्हायला नको. मला असं वाटतंय की आता सेशनही लांब 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 होत जात आहे. हो की नाही? अश्विनी, नवीन अनुभव सांगायचा का बाळा तुला? तुझा मागा माईक सुरू झाला होता. मग ना ती नाराज होते लगेच. हा, एकच अनुभव. नेक्स्ट संडेला मॅडम. नेक्स्ट संडेला. मग तुझा माईक सुरू झाला होता मध्ये. ते चुकून झाला होता. बरं, जाऊ दे मग. तरी पण एक अनुभव सांग मागच्या आठवड्यातला. रिपीट. आता ह्या आठवड्यातच मॅडम अनुभव आहे. जेवढे तुम्ही आता जे काही बोललं ना, ते हा. सगळं सोबत ह्या आठवड्यात सगळं झालं होतं. निगेटिव्हिटी, असं हं. एखादं एक्सपायर झाल्यावरती म्हणतात ना, सांगायचं नाही ह्याला बाबा की आजारी आहे या, नको सांगायला. हे माझ्यासोबत झालं होतं आता 2 दिवसापूर्वीच झालं. मग आणि तुम्ही सांगितलं ते आता. हं. मग तू हिमतीने उभी राहिली छान बेटा त्या अनुभव. प्रसंगात. हो मॅडम, खूप. नाही काही वाटलं मला ह्यावेळेस पण असं, म्हणजे पहिली मॅडम ह्या गोष्टींना खूप घाबरायची. आता नाही काय वाटत. आता स्ट्रॉंग झाले मी. येस, गुड. शाबासकी हा. दे स्वतःला. छान. अनेक वेळा म्हणजे अनेक मॅडम लोक असे असतात. काही काही गोष्टीसाठी आहे ना, घाबरायची. एवढी भीती मनामध्ये बसलेली असते की त्या नाही बोलू आपण त्याबद्दल आता, हो ना? मग ते विषय वाढत जातो. पण त्या भीतीमधून तुम्ही पूर्णपणे बाहेर निघता. ही ऊर्जा तुम्हाला बाहेर काढते. खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. पहिल्या डिग्रीचे सदस्य राठोड दादा आणि प्रकाश दादा, एका आठवड्यामध्ये काही स्वतःमध्ये एवढूसा बदल वाटतो का? मेडिटेशन करत आहात तुम्ही? बोला मग. नवीन सदस्य आहेत. हा, राठोड दादाने हा माईक सुरू मॅडम. केला पहिलं. बोला दादा. हा मॅडम, मला 3 दिवसापासून शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये थोडंसं का होईना पण कंटिन्यू प्रॉफिट आहे. अरे वा. आणि दुसरं माझं पाय थोडं कमी झालं मॅडम. हा, तुमचं काय दुखत होतं दादा? तुम्ही कशासाठी आले होते? पाय दुखत होता? पाय दुखतो आणि सायटिका आणि स्वादुपिंड असे मल्टिपल डिसीज आहेत मॅडम. बर. डायबिटीज. हं. आता ते पाय दुखा थोडं कमी झालं मॅडम. मांडी जवळ दुखत होतं. बर, काळजी करू नका. भरपूर कमी होणार आहे. 7च ठीक आहे. मेडिटेशन झाले आहे सध्या, हो ना? हो. हं, हं. छान. खूप सुंदर. प्रकाश दादा. मॅडम हा, मॅडम बोला. बोला, बोला दादा. मी काय म्हणतो मॅडम, मी 2 वेळेस मेडिटेशनला चेअरवर बसू शकतो. त्यानंतर झोपून जर केलं चालतं का मॅडम? फील चालते. केलं तर हे चक्र. तुम्हाला जर तिसऱ्यांदाही मेडिटेशन करायची इच्छा आहे, तर हो झोपून केलं तरी चालेल. ओके?
ठीक हा आहे थँक्यू. हा विशाल सोनोने माईक बंद करा, बॅकग्राऊंडला आवाज येतोय. ओके, थँक्यू दादा, थँक्यू. प्रकाश दादा. हा मला मला एवढं सांगायचं आहे की माझा आता फर्स्ट वीक झालेलं आहे आणि मला चांगला अनुभव आला. ते रात्री मला 2-2 तास झोप म्हणजे जायची, म्हणजे कधी पण जाग यायची 2-2:30 वाजता. ते आता खूप कमी झालं. आता एकदा दोनदाच झालं त्यानंतर. मग त्याच्यामध्ये फरक पडला आणि माझी झोप आता कंप्लीट होते. म्हणजे सकाळी लवकर उठलं, 5:30 ला उठलं तरी काही वाटत नाही, एकदम फ्रेश वाटतं. आणि दुसरा एक अनुभव सांगायचा आहे मला की मागच्या गुरुवारी माझा मुलगा म्हणजे मी नाशिकला असतो आणि माझं कुटुंब मुंबईला आहे. तर माझा मुलगा त्यावेळी बसमधून जाताना पडला. तर बसमध्ये कर्णाचा धक्का लागला आणि पडला आणि त्याला लागला आणि ते फोन आला मला की असं झालं. तर मी थोडा घाबरलो, पण असं पटकन झालं की मी खूप थोडा भित्र आहे. पण असं झालं की समोर तुम्हीच दिसलात मला त्या क्षणी आणि असं जाणवलं की काही घाबरायची गरज नाही. आणि खरोखर असं झालं की ते थोडंसंच लागलं त्याला एवढं काय झालं नाही, फक्त मोबाईल तुटला, बाकी त्याला काय झालं नाही. पण तो घरी व्यवस्थित आला आणि सगळं व्यवस्थित झालं. आणि डॉक्टरांनी पण सांगितलं काही नाही झालंय. त्यामुळे रेकीचे खूप खूप धन्यवाद आणि खूप 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 नॉलेज घ्यायचं आणि खूप खूप ऊर्जा घ्यायची. धन्यवाद मॅडम तुमचे पण. नक्कीच. खूप धन्यवाद. त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया दादा आपण. होऊ हो. शकते की तुम्ही ऊर्जेसोबत जुडला, ती आशीर्वाद रूपी ऊर्जा लेकरांपर्यंत गेली, प्रोटेक्शन निर्माण झालं आणि त्या प्रोटेक्शननी पडल्यानंतरही छान आपला भाऊ सुरक्षित राहिला. हो ना? हो. थँक्यू नक्कीच. थँक्यू. खूप छान. खूप छान. मॅडम एक एक हे राहिलाय अनुभव आपला हा हा आत्ताचा अनुभव मुक्ताचा राहिलाय. बरोबर. हा तर तो आठवत नव्हता. तर मुक्ताला ना आम्ही 3 दिवस ठेवलेलं हॉस्पिटलमध्ये आणि हा तिला ताप 104 ताप आणि परत खोकला, कफ खूप जास्त आणि श्वासोश्वास नाकाने नव्हता घेता येत. असं जीभ बाहेर काढून ती श्वासोश्वास घेत होती. इतकं मोठं ते झालं होतं. मग तुम्ही ते हे सांगितल्यामुळे तसं आपण हे दिलं, परमिशन दिली आणि कोणीच म्हणाला नाही की हे 4च दिवसा 2च आपण तिला अफर्मेशन दिलं आणि ते हे केलं. 2च वेळा फक्त रेकी दिली. तर ते तिसऱ्या दिवशीच एकदम ते रेकी दिल्याच ताप तर कमीच झाला आपोआप आणि ते औषध तर त्यांचं होतं ते चालू होतं. पण त्या तिथल्या म्हणत होत्या की 4 दिवसात एवढं सगळं शक्यच नव्हतं. 4 दिवसात खूप मोठा फरक पडला आणि 4थ्या दिवशी तिला घरी आणलं. इतका इतका रेकीचा अनुभव हा मोठा होता. एवढं सगळं तिला एकदम झालं होतं. आणि तुमची अफर्मेशन इतकी छान होती ना, की मी तसंच दिलं तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन आणि भले दुसरा डिग्रीचा तो प्रोटोकॉल होता तो राहिलाही होता करायचा. पण हे एवढ्या अफर्मेशननी तिथं जाऊन तिला हात लावून सगळं असं केल्याबरोबर लगेच 104 वरचा ताप 98 वर आला, 97 वर आला असा. आणि मला इतकं डोळ्यात पाणी आलं, की बापरे! म्हटलं अजून आणि 4च दिवस फक्त त्यांनी ठेवलं आणि लगेच त्यांनी हे केलं म्हणजे थँक्यू. खूप लवकर कव्हर किती केलं. वर्षाची आहे मुक्ता? नाही मुक्ता 6 महिन्याची आहे. हा 6 महिन्याची मुक्ता. आलं का हां. लक्षामध्ये? 6 महिन्याची मुक्ता खरंच खूप आजारी होती आणि काहीच नाही, छान प्रकारे लंग्स क्लीन केले बाळाचे आणि खूप सुंदर रिझल्ट आला. जवळ-जवळ तो निमोनिया पर्यंत जात होता. अशी ती परिस्थिती होती. थँक युनिव्हर्स. आहे ना? हो. बस. आणि ब्रह्मांडाचे मग धन्यवाद मानायचे आणि डॉक्टरच्या ट्रीटमेंटला एनर्जीसह जेव्हा तुम्ही पुढे जाता, तेव्हा आठवड्यामध्ये बरा होणारा आजार 3 दिवसातच बरा होतो, एवढं मात्र नक्की. आपले डॉक्टर साहेबही आपल्याला नेहमी सांगत असतात. हं? हां. खूप सुंदर. ते मी त्यांना कन्फ्यूज केलं ना मग अनुभव सांगायचा होता. मी सांगितलं, की मी सांगते ते सांगा. हा राहिला होता हा मुख्य. हा मग आत्ताचाच तुम्ही अजून आहे गेला. एकदम. ओके. गेल्या हां, आठवड्यात. आमच्याकडे मग त्या अनुभवांचा एकदम गाठाडच आहे. आहे ना, मग ते ते आजीबाईचा बटवा कसा एक गोष्ट निघते, तशी आठवड्यातला मग एक अनुभव निघतो. म्हणून आम्ही म्हणतो, की एकच पाहिजे आपल्याला, असं होतं ते. थँक प्राजक्ता. मनीषा तांदळे, पहिल्या डिग्रीच्या सदस्य यांनाही काहीतरी बोलायचं आहे. आत्मा हां? तर विचाराची जी सायकल आहे ना
ही एकदम थांबून गेली, माइंड एकदम रिलॅक्स करायचं, कंटिन्यू विचार 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 करायचे, पण आहे ना एक शांत वाटत आता. आणि विश्वास झाला का नाही आता मी खूप शांत रिलॅक्स आहे. आता विचार करते मुलांना हे करणं, म्हणजे हे ना एकदम शांत झालं. माझी चिडखू होती, मला असं होत होती चिडचिड करते सगळ्यांना, पण ते माझं एक रिलॅक्स झालंय. हा, मस्त मनीषाताई, नका काळजी करू. अधिक अधिक आपण आता सेकंड थर्ड छान अनुभव घेणार आहे. ओके. आणि तुमचा हो माइंड हो रिलॅक्स होणं हे हो खूप गरजेचं आहे. हा, बोला राठोड दादा. आणि हो हो. हात वर केला. हा मॅडम, काल माझ्या मुलीचं ऍक्सिडेंट झालं होतं, म्हणजे हा मागून मेटॅडोरला भिडवली. तर हा त्याला अजिबात एक खरोच सुद्धा आली नाही. गाडीचं नुकसान झालं थोडं, पण मुलीला काहीच नाही झालं सर. हे हे सांगायचं थोडं विसरलो होतो मॅडम, म्हणून परत सांगा. छान छान. थँक्यू म्हणायचं ब्रह्मांडाला, धन्यवाद माना. हो, आणि मी बिलकुल सगळ्यांना बिलकुल. सांगते थँक्यू आहे, मॅडम, उन्हाळा आपणाला बी खूप आहे. थँक्यू. लगा ऊन खूप आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचं एक अस्वस्थता आतमध्ये आहे. बरोबर ना? तर स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि रस्त्यांवरून उन्हाच्या वेळेस थोडेसे रिलॅक्स राहा. ओके. किंवा चालूच नका. थोडंसं टाळता येईल तेवढं टाळा. कारण हे अपघाताचे प्रमाण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या सदस्यांनाच नाही तर संपूर्ण ठिकाणी वाढले आहे. त्याचं कारण सूर्य तपतो आहे. आपण त्या वातावरणाशी अजूनही जुळून घेऊ शकत नाही. त्यामुळे माइंड डिस्टर्ब असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या. ओके. कारण या एका 15 दिवसामध्ये खूप जास्त अपघाताचे प्रकार झालेले आहेत. बरोबर ना? त्यामुळे थोडंसं प्रत्येकाने स्वतःची काळजी पण घ्या आणि आपल्या कुटुंबाला छान सुरक्षित ठेवा. पिरॅमिड करत चला. ओके. खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू. थँक यू. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद सगळ्यांना. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असंच सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, आरोग्य संपन्नता, भरभराट तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवून देऊ देत. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आहे. कुठं आहे? आपल्या आतमध्ये आहे. या ऊर्जेचा योग्य उपयोग घेऊया आणि आजच्या सेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे रोज ऊर्जामय जेवण घेऊया. आपल्याला आपल्या आपण आजच्या सेशनमध्ये मोठ्या प्रेमाने बघलं आहे, की आपण अन्नावर जगत नाही, आपण ऊर्जेवर जगतो आहे. एनर्जी नसली एनर्जी जर नसली तर शरीर आहे, पण जीवन नाही. आणि जीवन हवं आहे, तर एनर्जी हवी आहे आणि हे जीवन अधिक सुंदर करायचं आहे, तर भरभरून एनर्जी हवी आहे आणि ती घ्या. ऊर्जामय जेवण करा. कारण जेथे जेथे ऊर्जा भरभरून वाहते, तेथे जीवन फुलतं. हे जीवन फुलवण्यासाठी तुम्हाला, मला, आपल्याला गरज आहे कशाची? तर ऊर्जेची. विचारांवर आणि मनावर कार्य करायचं आहे. माझा विचार हा माझा इन्व्हिजिबल आहार आहे. म्हणून मला काय विचार करायचा आहे, हे मला ठरवायचं आहे. ओके. निगेटिव्ह थॉट्स तुमची एनर्जी लिकेज करणार आणि पॉझिटिव्ह थॉट्स तुमची एनर्जी क्रिएशन असणार आहे. तुमच्या ऊर्जेला तुम्हाला वाढवायचं आहे. तुम्ही जो विचार करणार ना, तेच तुम्ही बनणार आहात आणि आपल्याला आपल्या ऊर्जेचा वाढ करायची आहे, वाढ करायची आहे, वाढ करायची आहे. आणि प्रेम सुद्धा भावना नाही फक्त, तर ती सुद्धा एक शक्तिशाली ऊर्जा आहे. आपल्या आतमधलं ते प्रेम ऊर्जेमध्ये रूपांतरित करायचं आहे. जो जाळणारा राग आहे, त्याला आपण क्षमा या ऊर्जेने हील करूया आणि आपल्यामधील ती कृतज्ञता वाढवूया. ज्या कृतज्ञतेने अबंडन्स आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे, असं या ऊर्जेसोबत जोडूया. त्या नकारात्मकतेला आपोआप नष्ट करणारी आणि सकारात्मकतेला क्रिएट करत जाणारी ही ऊर्जा तुमच्या माझ्या आतून हिचा प्रवाह भरभरून वाहू देऊया. आणि मला इथपर्यंत पोहोचायचं आहे, की मी फक्त शरीर नाही किंवा मी शरीर नाही, मी ऊर्जा आहे आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काही करायचं नाही आहे. फक्त या ब्रह्मांडाकडून ऊर्जेचा फ्लो होऊ द्यायचा आहे. होऊ द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही, मी, आपण या युनिव्हर्स सोबत कनेक्ट होतो ना, तेव्हा आयुष्यामध्ये मिरॅकल्स मिरॅकल्स
मिरॅकल्स घडायला लागतात. आपण जरी म्हणतो मिरॅकल्स नाहीत, ते विज्ञान असतं, पण तरीही ते घडतं. तुमचं जेवण भरतं कशाने? पोट भरतं कशाने? जेवण केल्याने. पण ऊर्जा घेतली की आत्म्याचं जेवण होतं. ते आत्म्याचं जेवण करूया, ऊर्जावान होऊया आणि बस या अमर्याद ऊर्जेचा लाभ घेऊया. ही ऊर्जा तुमच्या माझ्या आतमध्ये आहे ना, तिला जागृत करूया. किती बोलावं? जागृत करूया. या मग 11 तारखेपासून मॉर्निंग बॅच घेऊया. हो ना, एक बॅच सगळ्यांच्या मागणीनुसार खरं तर याच आठवड्यात सुरू करायची होती, पण मलाही थोडासा वेळ हवा होता. एंजल्सची नवीन बॅच सुरू होत आहे आणि मी क्षमा मागते सगळ्यांची की मी नाही घेऊ शकली लाईव्ह सेशन. पण उद्या संध्याकाळी 8 वाजता एंजल्स सेशन स्पेशल होणार आहे. 8 वाजताच्या सेशनला सुट्टी असणार आहे. सेकंड डिग्रीच्या बॅचच्या सुट्टी म्हणजे त्यांच्यासाठी पण हे सेशन असणार आहे. आणि उद्या संध्याकाळी 8 वाजता पुन्हा फ्री सेशन असेल सगळ्या सदस्यांसाठी. ते कशाचं? एंजल्स, जिबू सिम्बॉल, काय आहे त्यामध्ये अधिक? डाउजिंग, अधिक काय? हा, स्विच वर्ड. तर याबद्दल फ्री सेशन असेल. मी सगळ्यांची माफी मागते. तुमच्या अपेक्षेला मी थोडीशी कमी पडले. कारण खरंच लग्न होते आणि माझं टाइम मॅनेजमेंट प्रॉपर झालं नाही. मला कळत नव्हतं की मी तुम्हाला कुठला वेळ देऊ सेशनसाठी. पण सेशनला तुम्हाला सगळ्यांना संध्याकाळचा वेळ हवा असतो. दुपारी माझं मॅनेज संडेला माझं जमलं नाही. तर उद्या मी तुमच्यासाठी तेवढा वेळ काढेल आणि मग या आठवड्यामध्ये एंजलचं सेशन सुद्धा करूया सुरू. आणि 11 तारखेपासून रेखीला या. आता खूप सुंदर या ब्रह्मांडाच्या ऊर्जेसोबत जुळूया. ऊर्जामय जेवण घेऊया. ओके, जेवण करायचं ना? थँक यू. आत्मा नमस्ते. सर्व सन्माननीय सदस्य, एक YouTubeचे सर्व सन्माननीय सदस्य, या नंबरला आपण WhatsAppला मेसेज टाकू शकता आणि WhatsAppला मेसेज करून फक्त मेसेज करा. एक WhatsApp ग्रुपची लिंक येईल, तो ग्रुप तुम्ही जॉइन करा आणि त्याचप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा येस WhatsApp ग्रुप लिंक आणि नंबर आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते ताई. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते.